श्री देव विठ्ठल रखुमाई, श्री देव गणेश, श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, परम पूज्य श्री गोस्वामी तुलसीदास या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आपण वाचूया. आज संपूर्ण वाचूया, कारण तोपर्यंत जर काही मंडळी आली तर त्यांना विषय चुकणार नाही. पहिले मी म्हणतो, नंतर सगळे बरोबर म्हणलं तरी चालेल. पहिले जे दोन आहेत दोहे ते माझ्या नंतर म्हणायचं. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनौर गुबर बिमल जसो, जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. सगळ्यांनी बरोबर म्हणूया. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लक्षण सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि अंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे, लायस जीवन लखन जियाए, श्री रघुबीर हर्षि उर लाए, रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई, सहस बदन तुम रोजस गावै, अस कहि श्रीपति कंठ लगावै, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा, यम कुबेर दिक्पाल जहाते, कभी कोई न करि सके कहाते, तुम उपकार सुग्रीव ही कीना, राम मिला राजपद दीना, तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भजग जाना, जुग सहस्र जोगन परबानु, लील्यो मुद्रिका मेलि मुख माहि, जल दिलांग गए अचरज नाहि, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते, राम दुआरे तुम रखवारे,
हो तन आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डरना, आपन तेज समारो आपै, तीनों लोक हाकते कापै। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासे रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे। तपस्वी राजा तिनके काज, सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग पर ताप तुम्हारा, है पर सिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असबर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटई मिटई सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई। जो यह पढ़ै हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, की जय नाथ हृदय मह डेरा। की जय नाथ हृदय मह डेरा। सगळ्यांनी बरोबर म्हणायला हरकत नाही. पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप। राम लक्ष्मण सीता सहित, हृदय बसहु सुरभु। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। आज एका अनुभवी व्यक्तीने सांगितलं, आज गर्दी कमी का? गुरुवार. गुरुवारी गर्दी कमी का? कारण सगळ्या गुरुच्या स्थानी आज महाप्रसाद असतो. आणि आम्ही इथे काय देणार? तुमचेनी प्रसादे न भिये कृतांता, जयदेव जयदेव जय हनुमंता. इथे प्रसाद मिळणार आहे, तिकडे महाप्रसाद मिळणार आहे. म्हणून आज नावं कशाला सांगायला पाहिजे? इथे सगळ्या संतांची मंदिरं आहेत आणि तिथे महाप्रसाद असतो. त्यामुळे तिकडे जाते. आल्या आल्या मला सांगितलं गेलं, म्हटलं बा ज्ञानात माझ्या भर पडली. एरवी गुरुवारी जो लोक जास्त येतील असं वाटलं होतं, पण ठीक आहे, महाप्रसाद. एक तुम्हाला गंमत सांगतो. आपण काल सहज म्हणलं, पण नंतर म्हणलं की मुंज जानवं घातलेलं, मुंज जनेऊ साजे. आता मुंज झाली म्हणून ते जानवं घातलं, हा अर्थ सरळ आहे. पण मुंज जनव म्हणजे मुंज नावाच्या गवताचं जानवं. तुम्ही मुद्दामून बघा, जो बटू असतो त्याला जानवं मुंज नावाच्या गवताचं. त्याला जे हे बांधतात मेखला की लंगोटी ज्याला लावतात याचं, त्याला पवित्रक देतात, ते सगळं मुंज नावाच्या गवताचं. आता मुंज नावाचं गवत असतं कसं? आपण ज्याला हरळी म्हणतो ना, हरियाली, हां, की जे वरचं दाबलं की आतून एक पीठ म्हणजे गबा, जसा केळीचा गबा असतो ना तसा बाहेर येतो. हे फार सुंदर उदाहरण आहे. मागे आपण बघितलं होतं, यमानी
तुला मेल्यानंतर अमर व्हायचं आहे का, तर हे असं कर. म्हणून मुंज नावाच्या गवताचं उदाहरण दिलेलं आहे कठोपनिषदात. मुंज म्हणजे आपण कुठली हरियाली अशी पसरतो, आपण दुर्वा म्हणून आणतो, जरा काळसर असतात बघा. वरचं धरलं आणि आतून जर ओढलं तर आत अगदी बारीक पित्त ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा गबा बाहेर येतो. तो आपला आत्मा आहे. आणि हे बाहेरचं आहे ते शरीर आहे. शरीर तुम्ही तापवा म्हणजे तपश्चर्या करा. शरीर तुम्ही खपवा म्हणजे दुसऱ्यासाठी कष्ट करा. शरीर तुम्ही दान करा, रक्तदान करा, अवयव दान करा, देहदान करा. हे शरीर हे बाहेरचं आहे हो. ते शरीर दाबा आणि आतला गबा काढा. आणि आयुर्वेदात तुम्ही गुगलमध्ये आज बघा की आतलं जो पित्त असतो त्याचे किती औषधी उपयोग आहेत. या मे महिन्यात तर त्याचं दूध म्हणजे ते पिळल्यानंतर दूध निघतं, जसं नारळाचं निघतं वगैरे तसं. अत्यंत थंड आणि उष्णतेचे जे रोग आहेत म्हणजे घांगोळं वगैरे येणं वगैरे त्याच्यावर ते अत्यंत चांगलं आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल कुत्रं किंवा विशेषतः मांजर, त्याला जर वाटतं पोटातून काही झालं तर ते गवत खातं. एरवी मांजर आणि कुत्रं गवत खाणारं नाही आहे, ते गवत खातं. याचा अर्थ ती नॅचरोपॅथी आहे. त्याला आतून कळतं की हे गवत आहे, ते माझ्या हे जे दुखतं आहे काहीतरी त्याच्यावर औषध आहे. असू दे. मुंज एवढं लक्षात ठेवा. कांदे मुंज जनेऊ साजे, मुंज नावाच्या गवताचं जानवं हे एवढं समान. आपण प्रभू चरित्र सुनिबेको रसिया, राम लशन सीता मन बसिया. एक फार सुंदर आहे, शेवटच्या दिवशी बघू. अनेकदा बघितलेलं आहे, शेवटच्या दिवशीच बघितलेलं आहे, कारण ते एक सुंदर प्रतीक आहे. राम पंचायतन, त्याचे सगळे फोटो आहेत. पूर्वीचे राम पंचायतनाचे जे क्लासिकल फोटो म्हणतात ते जर्मनीत प्रिंट झालेले आहेत. त्यातली काही चित्र रवी वर्मा नावाच्या चित्रकारानं काढलेली आहे. हा जो रवी वर्मा आहे तो केरळमधला. औंधचे राजे त्यांच्या आश्रयाला आला आणि तिथे त्यांनी देवांचे वगैरे निरनिराळी चित्र काढली. गंगावतरण, गंगावरून येते, काय सुंदर तिचा प्रवाह आहे. तिने पांढरी साडी घातलेली आहे, पांढरा तिचा वेश आहे, कारण गंगा येते. शंकर खाली असा पाय फाकून उभा आहे, त्रिशूळ आडवा धरलेला आहे, सगळ्या जटा अशा पसरलेल्या आहेत आणि गंगा पडल्याबरोबर तो हे चित्र त्यांनी दाखवलं. मग लोकांना वाटलं की गंगावतरण असंच झालं असलं पाहिजे. असे कितीतरी पुराणातले प्रसंग या रवी वर्माने जिवंत केले. रामायणावर आधारित त्यांनी 54 चित्र काढली निरनिराळ्या प्रसंगाची त्याच्या कल्पनेप्रमाणे. आणि जवळजवळ त्या 54 चित्रावर, सर्व नाही पण जवळजवळ गीत रामायणातली 54 गाणी झाली. एरवी कल्पना करा, ते चित्र आहे त्याच्यात की पाहुनी वेलीवरची फुले उगा का काळीज माझे उले. वेलीवरची फुलं बघून मला का वाईट वाटतं. नंतर गाय दूध, त्याच्या वासराला दूध पाजते हे पाहून मला का वाईट वाटतं. पक्षिणी आपल्या पिलाला घरट्यात चारा भरवते, मला का वाईट वाटतं. आणि शेवटी ती म्हणते गगन आम्हाहून, आकाश आमच्याहून म्हातारं नाही का. आता जर तुम्ही म्हणाल की आता वय झालं, आता काय तुम्हाला मूल होणार आहे, आता काय मूल होणार आहे. पण गगन आम्हाहून वृद्ध, त्यात जन्मती सहस्र तारका, असंख्य तारका आकाशात जन्मतात. ती आकाशाची मुलं आहेत. आम्ही आकाशाहून का म्हातारे आहोत, आम्हाला का मुलं होत नाहीत. पाहुनी वेलीवरची फुले उगा का काळीज माझे उले. म्हणजे अंतःकरण माझं उलतं म्हणजे अगदी फुलून येतं, म्हणजे वाईट वाटतं, मला दुखतं, आत कुठेतरी दुखतं वेलीवरची फुलं पाहून. वेलीलाही फुलं येतात, त्यानंही मुलं होतात, आम्हाला का नाही आहे. हा तिचा प्रश्न आहे. हे गीतरामायणातच फक्त गाणं आहे, वाल्मिकी रामायणात नाही, तुलसी रामायण म्हणजे हा प्रसंग नाही आहे की वेलीवरची फुलं पाहायला गेले कौसल्या आणि तिला वाईट वाटतं. हे त्यांनी काढलेलं चित्र आहे. त्याच्यानंतर लाडके कौसल्ये राणी तुझ्या डोळ्यात का पाणी, हे दशरथ, हे दुसरं चित्र आहे. हे कुठल्याही रामायणात नाही. वाल्मिकीला काय दशरथ आणि त्यांच्या एकांतातले काही दृश्य वर्णन करण्याचं त्यांचं रामायण आहे, चरित्र आहे, इतिहास आहे तो. पण त्यांनी काढले रवी वर्माने हे चित्र. म्हणजे गीतरामायणातले जे प्रसंग आहेत ते गडी माडगुळकरांना कसे सुचले, तर ह्याचं एक उत्तर ही चित्र आहेत. राजा रवी वर्मा नाव त्याचं, राजा म्हणजे किंग नाही येतो, राजा रवी वर्मा. अत्यंत दिसतात तसे अशी चित्र काढलेली आहे. आता दिसतात तशी कशी, रामाला कोणी बघितले, रवी वर्माचं चित्र बघितलं ना, राम तसा दिसायचा. हे गंमत बघा.
नंतर काय झालं, सिरियल आल्यानंतर तो सिरियलमधला जो नट होता, नाव सांगत नाही, त्याच्यासारखा राम दिसायचा. आता रवी वर्मासारखा आहे असा नाही. तो कसा निराळा दिसतो, ती सीता कशी निराळी दिसते, पण ती दिसते असत नाही. कारण त्यांच्या मुलाखती बघा, तुम्हाला अनकट असं रामायणातलं दृश्य दाखवतात. कुठे गुगलवर वगैरे त्याच्यात बघा, त्याच्यात कधी एकदा, तर मी तुम्हाला गंमत सांगतोय, असणं आणि दिसणं याच्यातला फरक काय. आणि दिसतं त्याच्यात आपण फसतो म्हणजे मराठीत आहे, आणि फसतो म्हणजे हिंदीत आहे. फसणं म्हणजे अडकणं, म्हणजे फस गया, हसी तो फसी त्यात ना, फस गया हे अडकतो आपण. जे दिसतं त्याच्याप्रमाणे, आणि दिसतं ते सतत बदलत असतं. दिसतं तसं नसतं, आणि दिसतं ते नासतं. आपण म्हणतो ना, न असतं. तुला आत्ता दिसतंय ना, तसं नाहीच आहे. कारण पुढच्या क्षणाला तो बदललेला आहे, पुढच्या क्षणाला तो बदललेला आहे. तुझ्या लक्षात ठेवा, तर आजोबा आत्तापर्यंत होते, आजोबा गेले, त्या क्षणाला लक्षात येतं, पण आजोबा जातच असतात. ही समोर देवलीची ज्योत आहे, ती संपतच असते. शांतपणे तेवताना आपल्याला वाटतं ही कधी हेच नाही. नंदादीपाची ज्योत, अरे लावावी लागते परत परत, तेल घालावं लागतं, मुख्य म्हणजे तेल. हा एक प्रकार आहे. त्यामुळे काय की जेव्हा आपण विचार करतो आपल्या जीवनाचा, राम वगैरे सारख्या महान लोकांच्या जीवनाचा, हनुमान हा असा एक किल्ली आहे, हनुमत कीलकम. राम हा राजा आहे, राम हा देव आहे. रामाचं चरित्र किंवा रामरक्षा हे स्तोत्र, त्याची शक्ती सीता आहे. सीता शक्ती श्रीमत हनुमान कीलकम. हनुमान ही किल्ली आहे. म्हणजे काय हो, हनुमान म्हणजे आपला श्वास, आपला प्राण. त्या प्राणाचा प्रणव केलात म्हणजे प्राणावर जर ओंकार किंवा नाम आरूढ केलं तर आपला परमेश्वर, आपला सद्गुरू इतका हनुमान आहे. हनुमान गुरूंचा गुरु आहे, पुढे येईल. कारण का की श्वास आहे चालू, म्हणून आपल्या सगळ्या कृती आहेत, चांगल्या वाईट, पुण्य पाप, दातृत्व, कंजूसपणा, हे सगळं श्वास चालू आहे म्हणून चालू आहे ना. सगळ्या कृती, मुलगा कॉपी करतोय श्वास चालू आहे म्हणून, चोर चोरी करतोय श्वास चालू आहे म्हणून, आणि राजा दान देतोय श्वास चालू आहे म्हणून, अभ्यास करून चांगला पेपर, श्वास चालू आहे, लक्षात ठेवा. आणि या श्वासाकडे आपण लक्ष देत नाही. श्वासाकडे लक्ष दिलं की कुठल्याही आश्रमात जायची गरज नाही, कुठलंही योगावरचं पुस्तक वाचायची गरज नाही. कारण आपला श्वास म्हणजे सोहम हंसः. श्वास धरिता सो, सोडिता हम. आपण कितीदा बघितलंय, सो आहे हा, हा जो चालू आहे ना, आपलं लक्षच नाही. खरंच आत्तापर्यंत बघा ना, हे वाक्य म्हणे तोपर्यंत कुणाचं श्वासाकडे लक्ष होतं, माझंही नाही आहे. वी आर ब्रेथलेस इन अ वे, वी आर नॉट अवेअर ऑफ अवर ब्रेथ अँड ब्रीदिंग. श्वास आणि श्वसन याची जाणीवच नाही आपल्याला. तिकडे फक्त लक्ष द्या. कबीर काय, तुकाराम काय, हे बऱ्याच वेळेला असं सांगतात की तिकडे लक्ष दिलं की त्याच्यातच मंत्र आहे ना. सहा म्हणजे तो, अहम म्हणजे मी, तो मी आहे, आणि अहम सहा म्हणजे मी तो आहे. तो मी तो मी तो, मी आत्मा तो परमात्मा, बरोबर आहे ना. तो परमात्मा, मी आत्मा, आम्ही एकाचेच भाग आहोत. अंश आहे. तो सूर्य असेल, मी एक किरण आहे आपण म्हणतो ना. तो सागर असेल, मी एक थेंब आहे. तो जीवन असेल, मी एक श्वास आहे. टेक केअर ऑफ युअर श्वास, टेक केअर ऑफ युअर ब्रेथ, बी अवेअर ऑफ युअर ब्रीदिंग. खरं सांगतो, काही करायची गरज नाही. कुत्र्याला सुद्धा सोहम आहे ना चालू, कुत्र्याला जाणीव नाही आहे. तुम्हाला आता जाणीव असायला काय हरकत आहे. सुंदरपैकी एकटं बसण्याची आपली जागा म्हणजे टॉयलेट. द्या ना सोहमकडे लक्ष. खरंच तुम्हाला सांगतो की मी तो परमेश्वर आहे. माझा कुलदेव मी आहे, ग्रामदेव मी आहे, माझा आराध्य देव मी आहे. हा अर्थ आहे तत्त्वम असी. तो जो राम तू म्हणतोस, तो जो दत्त म्हणतोस, तो जो कृष्ण म्हणतोस, किंवा ती देवी विठ्ठल म्हणतोस, तो तू आहेस. सगळ्या मंत्रांचा अर्थ हा आहे. गुरु कानात मंत्र सांगतो आणि म्हणतो तत्, तो राम, तो कृष्ण, ती देवी शक्ती तू आहेस. सगळ्या मंत्रांचा अर्थ तोच आहे. मग इथे मी तो आहे, तो मी आहे. मी तो आहे, तो मी आहे. सोहम हंस. अगदी सोपी, अगदी बेसिक, अगदी सहज, म्हणून लक्षात न येणारी अशी गोष्ट आहे. नाम इतकं सोपं आहे, पण का नाही लोक घेतो. फार सोपं आहे. समर्थ म्हणतात ना, अति साजिरे. किती सुंदर आहे.
स्वल्प राम, कृष्णपेक्षा राम स्वल्प आहे ना, सोपं आहे आणि फुकट आहे. अति साजेरे स्वल्प सोपे फुकाचे, फुकट आहे नाम, म्हणूनच आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. घरातल्या आईचं महत्त्व कुणाला वाटत नाही, समाजाच्या शूद्रांचं महत्त्व कुणाला वाटत नाही. शूद्र हा पाय आहे समाजाचा. ते संपावर गेले ना ते आरोग्य घड्यात गेलंच म्हणून समजा. असं मी ऐकलं आहे इथे मंडळी आहेत सुद्धा, पोर्तुगीजांच्या काळात सगळे संप म्हणजे स्ट्राईक्स क्रश होत होते, सोडून हे रस्ता वगैरे उकिरडे वगैरे काढणाऱ्यांचा स्ट्राईक. तर 2 दिवस झाल्यानंतर मागण्या मान्य, कारण स्वच्छता पाहिजे ना, आरोग्याला प्रचंड धोका होता, बाकी कुठले स्ट्राईक्स नसायचे. हा बेसिक आहे, हा पाया आहे, आपण विसरतो, पायाला विसरतो आणि मग बाकी सगळं करतो. आज सकाळी हार काढत होते मोठ्या याचा, तो हार काढणारा चांगला होता म्हणून त्याचा पाय तिथे असलेल्या रामदासांच्या मूर्तीला, प्रतिमेला, फोटोला लागला नाही. लगेच लोकांनी करेक्ट केलं, लागला असताना तर पाय लागतो तुमचा. काय पाय आणि हातात फरक आहे हो. पाय आणि हातात, हात लागला तर चालतो, पाय लागला तर चालत नाही. खरंच आपल्याला विष्णू सहस्रनाम कळत नाही, कळलेलं नाही, आपल्याला कळून घ्यायचं नाही. अरे पाय आहेत म्हणून हात काम करतात ना. मला आता देवाला इथे निरांजन लावायचं आहे, मला इथून तिथे गेलं पाहिजे ना, मला जेवायला जायचं आहे, मला जेवायला बोलवायचं आहे. पाय हा पाया आहे. इट इज द फाउंडेशन ऑफ ऑल माय फिजिकल ॲक्टिव्हिटी. ज्याला आपण म्हणतो चलन वलन, हे आहे ना, पाय हा पाया आहे. पाय लागला नमस्कार करा, पण तो पाय लागला म्हणजे घात झाला असं नाही. हातापेक्षा पाय तसं म्हणलं तर जीवनाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे. हे विचार कर. म्हणून सगळ्या शरीरात जर परमेश्वर आहे तर तो केसातही आहे, आणि केस नसले तर टकलातही आहे, आणि टकलावर विग घातला असेल तर त्या विगमध्ये सुद्धा आहे. हे विष्णू सहस्रनाम आहे. खरंच तुम्हाला सांगतो, हे एक स्तोत्र, मनाचे श्लोक, हे एक छोटंसं श्लोकांची रचना समर्थांची खिशात ठेवावी हो. विष्णू सहस्रनाम तुम्ही होतं, प्रत्येक विष्णूचं नाम आहे ना, ते ह्या संपूर्ण विश्वाचं दर्शन. पहिलंच नाम आहे विश्वम विष्णुर वषटकारो. 3 भक्त घ्या. विश्व, विश्व निर्माण करून त्याच्यात विष्णू शिरला. विश्व म्हणजे प्रवेश करणे, अणु अणूत प्रवेश करतो तो विष्णू. सोपा त्या नावाचा अर्थ आहे. विश्व म्हणजे प्रवेश, अणु अणु अणूत, कणाकणात सगळीकडे येतो, आणि वषटकार म्हणजे ज्यावेळेला यज्ञ करतात. म्हणजे आपण नाम म्हणूया ना सोपं. पहिल्यांदा विश्व निर्माण केलं, त्या विश्वात विष्णू शिरला. विष्णू शिरल्यावर तो विश्वात्मा झाला, तो विश्वनाथ झाला, तो विश्वेश झाला, तो विश्वेश्वर झाला, तो विश्वंभर झाला. पण विश्व आधी निर्माण झालं, त्याच्यात तो शिरला. विश्व कोणी निर्माण केलं? त्यानंच निर्माण केलं. पण तो त्याच्यात का शिरला? कारण लोकांना जाणीव करून देण्यासाठी की मी कणाकणात भरून राहिलेलो आहे, कुठल्याही कणाचा तुम्ही अपमान करू नका, याला लाथ मारतोय वगैरे करू नका. अरे मागे तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे विनोबांचं चिंतन आहे, मला खूप आवडलेलं आहे. देवाची वस्त्र आपण अगदी रेशमी वगैरे करतो, धुतो आणि तिथेच वाळत घालतात बरेच जण देवघरातच. कारण बाहेरच्या वस्त्रांशी देवाची वस्त्र कोणी वॉशिंग मशीनमध्ये किंवा धुतली तर फक्त तीच धुतली जाते, बाकीच्या वस्त्रांबरोबर नाही. पण जे पायपुसणं आहे ना, डोअर मॅट, ते जास्त पवित्र आहे, खरंच जास्त पवित्र आहे. हे समजून घ्या. हे समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की काय महत्त्वाचं आहे, काय कमी महत्त्वाचं. सगळं महत्त्वाचं आहे, सगळं सारखं महत्त्वाचं आहे. पण आपण जो उच्च नीच, कमी जास्त हा फरक करतो, तिथे जे जास्त महत्त्वाचं आहे तिकडे दुर्लक्ष होतं. मोलकरीण आली नाही ना वावराडी तर घरात इमर्जन्सी असते, पण रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करणारी आई कोणाच्या लक्षातच येत नाही. आईला सुट्टी पाहिजे, आई कधी तिला विश्रांती पाहिजे, लक्षात येते. टेकन फॉर ग्रांटेड अँड टेकन फॉर अ राईड, हे लक्षात घ्या. तसंच घडतं. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तिकडे दुर्लक्ष आहे. आपण डायमंड्स महत्त्वाचे मानतो, प्लॅटिनम महत्त्वाचं मानतो, पण हवा, डायमंड प्लॅटिनम नसल्याशिवाय जगता येतं, छान जगता येतं. हवेशिवाय, अन्नाशिवाय जगता येतं, पाण्याशिवाय काही दिवस जगता येतं, श्वासाशिवाय 2 मिनिटापेक्षा जास्त जगता येत नाही. त्या हवेला महत्त्वच नाही हो. हवेला खरंच महत्त्व नाही आहे, पण हवा आहे म्हणून आपण. ही एक दृष्टी दिलेली आहे विष्णू सहस्रनामाने. एक मागे गोष्ट बघितली होती, फार चांगली आहे म्हणून सांगतो. याचा या स्तोत्राशी काय संबंध आहे? संबंध कशाला पाहिजे? हे स्तोत्र हे चरित्र आहे, पण चरित्र जीवनात आणण्यासाठी या गोष्टी उपयोगी पडते.
बुद्ध. एक जण सांगितला की गुरुदेव तुम्ही हे घातलेली कफनी आहे ना ती फाटली आहे, नवीन आम्ही शिवलेली आहे ना ती घाला ना. ते म्हणाले काही हरकत नाही. त्यांनी नवीन घातली फाटलेली कफनी समोर ठेवली आणि जे काही 10-15 शिष्य होते, ही मी तुला दिली तर तू काय करशील काय करशील काय करशील प्रश्न विचारला. पहिल्याला दिली म्हटल्यानंतर मी धन्य होईन, मी आनंदाने नाचायला लागेन, कारण गुरुदेवांचा स्पर्श झालेली, गुरुदेव वापरत असलेली कफनी मला मिळाली. दुसरा म्हणाला मी ती ह्याच्यात ठेवेन, देवघरात ठेवेन, रोज हळद कुंकू होईन. तिसरा म्हणाला मी त्याच्यात ग्रंथ गुंडाळेन, ते जास्त पवित्र आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सांगितलं होतं. एक शिष्य म्हणाला मी त्याचे तुकडे करेन, चांगला मोठा जो होता तुकडा निघेल त्याचं मी टॉवेल करेन, छोटे छोटे असेल त्याचं मी नॅपकिन करेन. तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, टॉवेल नॅपकिन हे शब्द या गोष्टीत वापरले नाही, बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे. मी नॅपकिन करेन. त्याच्याहीपेक्षा असेल त्याचं मी हँकरशिफ करेन. त्याच्याहीपेक्षा असेल जोडून जोडून मी कपियाळं करेन, गोधडी करेन. त्याच्यापेक्षा असेल ते त्या रेषा करून मी पायपुसणं करेन. ह्या प्रत्येक गोष्टी शेवटी मी पायपुसणं करेन. पायपुसणं झाल्यानंतर तेही जीर्ण होईल, मग मी त्याच्या दशा काढेन, सुंदर धुवेन, वाळवेन, त्या दशा काढेन, त्याच्या वाती वळेन, त्या तेलात घालून तुम्हाला आरती वाळेन आणि ती त्याची जी काजळी आहे ती डोक्याला लावेन. काय प्रवास आहे हा. ते म्हणाले ह्याला गुरु कळलेला आहे. तुम्ही गुरुचं वस्त्र म्हणून तसंच ठेवणार, रेशमात बांधलेले ग्रंथ रेशमातून बाहेर कशाला काढायचे म्हणून न वाचता त्याच्यावर फक्त हळद कुंकू वाहणार. त्याच्यापेक्षा हे म्हणाले आय हॅव इंटरनलाइज्ड यू गुरुदेव, आय हॅव इंटरनल, मी तुम्हाला शेवटच्या कणापर्यंत आत्मसात केलेलं आहे. ते म्हणाले ही खरी उपासना आहे. गुरुदेवाचं वस्त्र म्हणजे पवित्र. कशाला पवित्र? पवित्र काय अपवित्र काय, उपयोगी काय निरुपयोगी काय, याचा विचार करणं, याला विवेक किंवा विजडम म्हणलेलं आहे. असू दे, आपण जे वाचत होतो तिथून वाचूया. रामपंचायतनाचा मी उल्लेख केला होता. कारण काय, प्रभुचरित्र सुनिबे को रसिया. सुनिबे म्हणजे ऐकायला आणि ऐकवायला सुद्धा, पण विशेषतः ऐकायला. ज्या वेळेला मोरारी बापू वगैरे चरित्र सांगतात त्यावेळेला सुरुवातीला एक पाठ मांडून ठेवतात आणि हनुमानाला आई आहे हनुमानजी आणि पधारीये बैठीये त्या पाटावर बसले, त्यांना नमस्कार करून रामायण सुरू करतात. आणि ज्यावेळेला त्या दिवसाचं सांगतात त्यावेळेला पधारी आहे, आई आहे झालं, पधारी आहे, आता जा तुम्ही हनुमानजी. आणि त्या पाटावरून ते जातात. हनुमान असतोच जिथे जिथे हनुमानाचं चरित्र तर सोडा तो असेल. रामायण, रामातलं कुठलंही चरित्र म्हणजे कॅरेक्टर त्याच्याबद्दल असेल तिथे हनुमान असतोच इन एनी फॉर्म. आता गंमत बघा, ज्यावेळेला पहिला त्यांचा सप्ताह झाला रामायणाचा कांपालवर, हजारो लोक होते, मंडप होता. आणि त्यावेळेला AC वगैरे काही एवढं नव्हतं. किती 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला. पण लोक गर्दी खूप होती, असं गरम वारे वगैरे यायचे. आल्यावर हे लोकांचं फार गमतीदार असतं. आता हे तुम्हाला जर दिलं आणि हे करंट गेला की आपल्यापैकी किती जण असं करणार होतो, काय हनुमान चालीसाचा उपयोग आहे, हनुमंता तू साक्षात वारा आहेस रे, केवढा अपमान आहे, कल्पना करा. तसंच त्यावेळेला त्यांनी सांगितलं कि अरे हनुमान जी सुनने को आए है, आने दो. नंतर वारा थांबला, आणखीन कासावीस बैठे हैं, वो स्थिर हो गए, वो सुनते हैं और हम कहते हैं हनुमान जी की तरह तुम भी सुनो. म्हणजे वारा व्हायला लागला, हनुमान जी आहेत बसले, हनुमानजी येऊन बसलेले आहेत. सगळं हनुमान ओरिएंटेड आहे, कारण श्वास बेसिक असल्यामुळे हनुमंताशिवाय जीवनच शक्य नाही आहे, हनुमंताशिवाय जीव शक्य नाही आहे, म्हणून हनुमंताशिवाय सृष्टी शक्य नाही आहे. हे लक्षात घ्या पुढे. आणि याच्या मनात काय आहे, चरित्र सांगायला आहे, पण राम लक्ष्मण सीता मन बसिया. हा तो प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्या प्रसंगातला एक बारकावा आत्ता लक्षात घेऊया. राम परत आलेला आहे, राज्याभिषेक झालेला आहे आणि प्रत्येकाने उपहार आणलेले आहेत आणि राम त्यांना प्रति उपहार म्हणजे गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट, तेव्हापासून आहे शब्द प्रत्युपहार म्हणजे रिटर्न गिफ्ट, ते देश असतात. रामाने सगळ्यांना दिलं सोडून 2 व्यक्तींना. त्या अगदी दूर उभे आहेत. एका बाजूला उर्मिला उभी आहे, दुसऱ्या बाजूला हनुमान उभा आहे. सीतेच्या ते लक्षात येतं. उर्मिला ही सीतेची तशी सख्खी बहीण, कारण जनकाची मुलगी आहे. ती म्हणाली उर्मिलेला काहीच दिलं नाही. एक तर उर्मिलेवर अन्याय झाला आहे. उर्मिला लक्ष्मणाबरोबर येते म्हणत होती, पण तो म्हणतो की आपण जर कपल म्हणून गेलो
तर आपण काय वनवास करणार आहोत? मला रामाची सेवा करायची, सीतामाईची सेवा करायची, अहर्निश सेवा करायची, आणि तू आलीस तर त्या सेवेत अडचण निर्माण होईल, म्हणून तू यायचं नाही, तू राहायचं. म्हणजे बघा, आधी तिच्यावर तो अन्याय. पती गेला, सीतेचा पती बरोबर होता, या दोघींचे पती जवळ होते, भरत शत्रुघ्न तिथेच होते. उर्मिलेलं नाही, तिला काहीतरी दिलं पाहिजे. राम म्हणतो की ती का नाही आली समोर? बोलव तिला. बोलवलं आणि म्हणाली की तुला काय पाहिजे ते माग. राम म्हणतो. त्यावेळेला ती म्हणते मी मला पाहिजे ते मागितलं तर सगळेजण माझ्यावर तुटून पडतील, की आत्ता रावणाचा संहार झाला आहे, आत्ता राम 14 वर्षानंतर अयोध्येत आला आहे, आत्ता रामाचा राज्याभिषेक झालेला आहे, आणि हिला भिकेचे डोहाळे लागलेत, ही काय अपशकुनी मागते, म्हणून मी मागत नाही, तुम्ही मला काही देऊ नका. नाही नाही, राम म्हणाला माग. तुम्ही 14 वर्षानंतर ज्या वेळेला अयोध्येत आलात त्यावेळेला जी वल्कलं काढून ठेवलेली आहेत ती वल्कलं मला पाहिजेत. म्हणजे वनवासात तुम्ही वल्कलं म्हणजे झाडाची साली असतात ना, बार्क्स ऑफ ट्री, त्या झाडाच्या सालीची वस्त्र गुंडाळायची, ते काही शिवलेली वस्त्र नाही आहेत काही, ती वल्कलं मला पाहिजेत. म्हणजे वनवास म्हणजे एका अर्थाने विपत्ती आहे, त्या विपत्तीची खूण म्हणजे ती वल्कल आहे. आणि इतक्या सुंदर प्रसंगी, इतक्या उत्सवाच्या प्रसंगी रामाचा राज्याभिषेक झालेला आहे, अशा प्रसंगी तुला ती वल्कल कशी आठवतात? रामाला आश्चर्य वाटतं. सगळेजण म्हणतात हे काय मागणं झालं का या प्रसंगी? राम शांतपणे विचारतो तुला ती का पाहिजे? ती सुंदर उत्तर देते, लक्षात ठेवा. रघुकुल की रीती चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. या रघुकुलाची एक रीतच आहे की वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी मुलगा जातो वनवासात. तो निघाला कुठे असतो? राज्याभिषेकाला. राम सुमंत्राला म्हणतो की इकडे यज्ञशाला आहे ना, इकडे गेलं पाहिजे ना, मंत्रविधी वगैरे करून. तो म्हणाला माझ्या मागे ये, कारण मंत्र कसला, यज्ञ कसला, तिकडे ती सगळा शृंगार वगैरे विस्कटून काही काही रुसून बसलेले आहे, रागवून बसलेले आहे. आणि दशरथ नको ग, आत्ता नको ग, नंतर मी तुला 4 वर देतो ग, वाटल्यात मी वनवासात जातो ग, म्हणत म्हणत तो शुद्धीवर येतो, बेशुद्ध पडतोय, शुद्धीवर येते, हे शब्द वापरले तिकडे. अशा वेळेला राम जातो, ही काय अवस्था आहे? त्यावेळेला ती म्हणते तुझ्या वडिलांना विचार. वडील म्हणतो रामा तू आलास, एक काम कर, मी आत्ता तुला शब्दाने आज्ञा देतो, राजा बन आणि मला आणि या कैकेयीला तुरुंगात टाक आणि राज्याभिषेक कर. हे दशरथाचे शब्द आहेत. राज्याभिषेक कर तू. राम म्हणतो पण आई अशी का अवस्था आहे? मग आई सांगते, ते वर सांगते 14 वर्ष जा माझ्या भरताला राज्य. अत्यंत चांगली गोष्ट आहे. उर्मिला ह्याचा उल्लेख करते की तो निघालाय राज्याभिषेकासाठी, पण रघुकुल की रीती चली आई, राज्याभिषेकाऐवजी वनवास चली जाई. मग म्हणून मी देवघरात ही वल्कलं ठेवणार आहे, देवाबरोबर या वल्कलांची पूजा करणार आहे. कारण केव्हा देवाला, देवघराला, घराला सोडून ही वल्कलं घालून जावं लागेल, त्यावेळेला शोधायला नकोत, नवीन करायला नकोत, म्हणून मला ही वल्कलं पाहिजे. प्रश्नाला हनुमंताचा. त्यावेळेला राम म्हणतो की ह्याला काय देऊ मी? हनुमंत हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हनुमंताशिवाय शक्यच नव्हतं सीतेचा शोध लागणं. हनुमंताशिवाय लक्ष्मण, आता पुढे येणार आहे ते, लक्ष्मण जिवंत झाला, त्यांनी संजीवनी आणली म्हणून. राम आणि लक्ष्मण दोघंही बेशुद्ध पडलेले आहेत, इंद्रजिताची शक्ती लागली म्हणून. नाही, त्यांनी बाण घातला, नागपाश बांधलाय, राम बसलेला आहे, लक्ष्मण पडलेला आहे. अशा प्रत्येक वेळेला हनुमंतांनी केलेलं आहे. आणि अहिरावण महिरावण तर आपण बघितलंच की पाताळात नेलेलं आहे राम लक्ष्मणाला बळी देण्यासाठी. त्यांची जी देवी आहे त्यांना इतके सुंदर बळी मिळणार नाहीत, काय देखणे, काय राजघराण्यातले, म्हणून ते राक्षस अहिरावण वगैरे हे करतायत सेपरेट. इकडे एक ती घटना घडते, ती म्हणते की मी तुम्हाला इथून सोडवते, पण रामा आजची रात्र तू माझ्याबरोबर एकांतात घालवली पाहिजेस, एका मंचकावर माझ्याबरोबर घालवली पाहिजेस. त्यावेळेला हनुमान येतो आणि रामाला खूण करतो, हो म्हणा. आणि राम त्या मंचक असतो पलंग, त्याच्यात तो शिरतो लाकडाचा आणि तो आतून पूर्णपणे पोखरतो. राम बसल्या बसल्याबरोबर खाली पडतो. आणि रामाने सांगितलं की माझा जमिनीला स्पर्श झाला की मी थांबणार, निघून जाणार, कारण जमीन ही माझी सासू आहे. भूमी कन्या सीता ही माझी पत्नी आहे, भूमी ही माझी सासू आहे. एकांतात सासूला स्पर्श झाल्यावर एकांत थांबवला पाहिजे. आणि तसंच घडतं
मग ती विचारते की कोण आलाय तुझा मित्र. मग हनुमान पुढे येतो, रामाला उजव्या खांद्यावर, लक्ष्मणाला, आणि ते विवर असतं खाली होल, कारण पाताळाचे राजे आहेत, अहिरावण महिरावण रावणाचे भाऊ आहेत, आणि खाली दाबून वरती येतो विवरातून. मग सगळीकडे आनंदी आनंद होतो. मग रामायण संपलंच असतं, हे लक्षात ठेवा. जर हनुमान नसता तर याची रामाला जाणीव आहे. मराठीत एक म्हण आहे, माझ्या कातड्याचे जोडे ह्याच्या पायात घातले तरी याचं माझ्यावरचं ऋण फिटणार नाही. एरवी आपण कातड्याचे जोडे करतो ना, जनावरांच्या कातड्याचेच असतात. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि ह्याच्या पायात घातले तरी ह्याचे माझ्यावर जे उपकार आहेत त्या उपकारांची फेड होणार नाही. अशाच अर्थाचं राम म्हणतो दुसरं. तेव्हा सीता म्हणाली, बोलवा तरी इकडे, आणि माहेरून आणलेला रत्नाचा कंठातला काढून ती हनुमंताला देते. हनुमंताला तर जिथे वाल्मिकींनी शब्द वापरले, किती झालं हनुमान जरी झाला, माकड ते माकडच. ते बघितलं तर तिथेच नाचायला लागतो. मला सीतामाईने दिलं. सीता बाजूला झाड असतं त्या हॉलच्या बाहेर, झाडावर चढतो आणि एक एक मणी दाताने फोडून काढतो, फोडून टाकतो. हे हनुमंताला माहीत नव्हतं काही राम सगळीकडे. सीतेला माहीत नव्हतं. सीतेला कंठाची रत्न ही रामापेक्षा निराळी आहेत, त्याच्यात राम नाही, हे सीतेचं शिक्षण आहे. सीता त्याला बोलवते, एवढा मी तुला मौल्यवान कंठा माहेरचा गळ्यात घातलेला तो तुला दिला आणि तू मरतोस, माकडच आहेस. नाही, काय बघत होतो त्याच्यात, राम आहे का? आणि राम नाही म्हटल्यानंतर ते रत्न मी फेकून दिले, मोती असतील काही असेल, राम नाही फेकून दिला, राम नाही फेकून दिला. हे सीतेचं शिक्षण आहे. राम नाही अशी कुठलीही गोष्ट नाही, ही हनुमंताची खात्री आहे. पण लक्षात ठेवा, मग सीता म्हणते तुझ्यात राम आहे का? पहिला रामही हसतो आणि तोही हसतो. राम म्हणतो या सगळ्या लोकांना तुझा परिचय करून दे हनुमंता. हनुमंता 3 पातळीवर 3 लेव्हल्स परिचय करून देतो. एक देहाच्या, एक जीवाच्या आणि एक आत्म्याच्या पातळीवर. देह आपण जीव आत न दिसणारा, पण तो गेल्यावर माणूस जिवंत असतो, तो मरतो, जीव दिसत नाही, प्राण दिसत नाही, पण प्राण आहे म्हणून मी प्राणी आहे, जिवंत आहे. त्या 3 पातळीवर सांगतो. देहाने मी तुझा दास, तुझा देह निराळा, माझा देश निराळा, तू स्वामी आणि मी तुझा दास. हा पहिला परिचय झाला, बरोबर. जीवाने तव अंश मी, तू परमात्मा मी आत्मा, बरोबर आहे ना. हे पण जीवाच्या पातळीवर, तू मोठा सागर आहेस, मी बिंदू आहे जीवाच्या. पण आत्म्याने तूची मी नित्य. आत्म्याच्या पातळीवर तू मोठा असेल, मी लहान असेल, पण आपण एकच आहोत. आत्म्याच्या पातळीवर एकच आहोत. जीवाच्या पातळीवर मी तुझा अंश आहे. देहाच्या पातळीवर आपण दोघेजण स्वतंत्र आहोत. हा परिचय करून दिला. सीता म्हणते माझं समाधान झालं नाही, तुझ्यात आहे का राम ते दाखव. आणि मग तो छाती फाडतो आणि तिला त्याच्यात गंमत दिसते. ते लक्षात घेऊन आपण पुढचं वाचायला सुरुवात करूया. तिथे राम, लक्ष्मण, सीता आणि मुख्य म्हणजे भरत, शत्रुघ्न, हे पंचायतन झालं की रामाच्या पायाशी हनुमान असतो. ते बघून सीता म्हणते की तुझ्या छातीत तू कसा? त्यावेळेला तो म्हणतो की तो खरा आहे, हा खोटा आहे, हा जाणारा हनुमान आहे, हा जाणारा मी आहे, तो आतला खरा आहे. ज्यावेळेला माणूस मरतो त्यावेळेला देह जाळतात किंवा पुरतात, तो स्वतंत्र होऊन नवीन देह शोधतो. जोपर्यंत तो त्या परमात्म्याशी एकरूप होऊन मुक्त होत नाही तोपर्यंत हा जीवाचा प्रवास चालू आहे. तो आहेच, हे महत्त्वाची गोष्ट आहे. पण तो खरा मी आहे, बाहेरचा मी, त्याला रामकृष्णांनी खोळ हा शब्द वापरला आहे. अनेकांना गोव्यात माहीत नसेल, खोळ म्हणजे ज्याला कॉईल म्हणतात. आता कॉईल म्हटल्यानंतर सुद्धा तुमचा घोटाळा होणार आहे. आपल्याला गाद्या माहीत आहेत ना, गाद्या, मॅट्रेसेस, पूर्वीच्या गाद्याचं कापूस, वरचं कापड डिझाईन निराळा, आतला कापूस एकच आहे ना. रामकृष्ण उदाहरण देतात, आतला कापूस एकच आहे, पण आपण म्हणतो नाही ते डिझाईन, नाही नाही तो रंग, नाहीतर तो, आपण बाहेरच्याप्रमाणे सिलेक्शन करतो, पण आतला जो कापूस, द स्टफ विदिन इज द सेम. आतल्या पातळीवर आपण खरंच तो मी खरं आहे. गादी ही कापसासाठी पाहिजे का कव्हरसाठी पाहिजे? उशी ही कापसासाठी पाहिजे का कव्हरसाठी पाहिजे? आपण कव्हरवर भाळतो. कव्हरला कॉईल म्हणलेलं आहे. मॉर्टल कॉईल म्हणजे मरणारं कव्हर आहे शरीर म्हणून. आणि शरीरावर किती खर्च करतो. शरीराच्या बाहेर आणणारी संस्कृती पाश्चात्य आहे आणि शरीराच्या आत नेणारी संस्कृती आपली आहे. आता या संस्कृतीचं महत्त्व जगाला पटायला लागलेलं. शरीराच्या बाहेर म्हणजे काय? नखही शरीराच्या बाहेर आहेत ना, त्याच्यावर नेल पॉलिश बाहेर, बरोबर आहे ना.
मग इकडे कान आहेत, कानाला काहीतरी, नाक आहे, नाकाला काहीतरी, डोळ्याला हल्ली भरपूर ठिकाणी काय 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 लावतात. तुम्हाला हे बाहेरून बाहेर आहे. काय तुम्ही सौंदर्य करता? म्हणून देहे वस्त्र आणि अलंकार शृंगारतात. वस्त्रे अलंकारे शृंगारे शरीर विवेके शृंगारे. आपण त्यांनी सांगितलेलं आहे आतलं जे आहे माझं आतलं चरित्र आहे ते महत्त्वाचं आहे. विवेक आहे, आत सुधारणा आहे. विवेक पाहिजे, ज्ञान पाहिजे, विचार पाहिजे, चिंतन पाहिजे आणि हे महत्त्वाचं आहे. बाहेरचं शरीर काय हो? शरीर तुम्ही टेक्नॉलॉजीच्या ताब्यात द्या, काय निरनिराळे प्रकार करतात. तुम्हाला एक फक्त उदाहरण सांगतो कारण तुम्हाला माहीत असेल, आपल्याला तेवढं माहीत नाही कारण आपण जरा निराळ्या सर्कलमधले आहोत. मायकेल जॅक्सन हा निग्रो, काळा, कुरळे केस आणि चपटं नाक. वडील दारू पिऊन यायचे. अनेक मुलं दरिद्री झोपडपट्टी म्हणजे त्याला घेटो म्हणतात तिकडे, तिथे ते राहायचे आणि हा आवडायचाच नाही मुलगा त्यांना. म्हणजे आधी कसे निग्रोज असतात, जाड ओठ हे सगळं आल्याबरोबर ते त्याचं नाक त्याला आवडायचं नाही, भिंतीवर आपटायचे. अजून मी फ्लॅट करणार, अजून मी फ्लॅट करणार. काय त्याच्या नाकाला दुखायचं. म्हणून ज्यावेळेला तो नृत्य करायला लागला, मायकेल जॅक्सनचा डान्स आपण म्हणतो, त्याच्यावर हजारो लोक विशेषतः मुली तरुण मरायला लागल्या. त्यावेळेला त्यांनी इतक्या सर्जरी स्वतःवर केल्या. पहिलं म्हणजे तो गोरा झाला, त्याचे केस वगैरे असे लांब झाले, तुम्हाला माहीत असेल. आणि त्याचं नाक ज्याला मराठीत चाफेकळीसारखं म्हणतात, सुंदर नाक आहे. गुगलवर आज बघा रात्री, हां नक्की बघा, काय सुंदर नाक आहे. प्लास्टिक सर्जरी आणि ते नाक असं बसवून तो बाहेर पडायचा. ज्यावेळेला तो मेला, त्याला विषप्रयोग झाला किंवा काय झालं वगैरे, मेला तो. आता त्याला न्यायची वेळा त्याचं नाक सापडे ना, त्याचं ते बसकं नाक बसकंच होतं, त्याच्यावर हे सुंदर नाक होतं प्लास्टिक सर्जरीने अटॅच केलेलं, सापडलं नाही. मग ते त्याच्याशिवाय त्याला पुरलं खाली, नाही जमिनीत. कल्पना करा, ह्याला सौंदर्य म्हणणार का तुम्ही? अटॅचमेंट ही अटॅचमेंट, जशी कुकरला ही अटॅचमेंट, त्याला ती अटॅचमेंट, वॉशिंग मशीनला ती अटॅचमेंट. अटॅचमेंट असतात ना, अटॅचमेंट यंत्राला बरं आहे. आपल्याला अटॅचमेंट नको, आपल्याला डिटॅचमेंट पाहिजे. तुम्ही जर यंत्राला अटॅच झाला असता, ते यंत्र मोडलं की तुम्ही दुःखी होणार आहात. बघा ना, इतक्या मोटारीवर लोक प्रेम करतात, पण इतके अटॅच होतात मोटारीला, आणि वरून एक पाखरू गेलं कावळा आणि त्यांनी जर घाण केली की त्यांचा दिवस वाईट जातो, की काय कावळ्याला माझीच गाडी सापडली का. कल्पना करा, गेलं, इतका अटॅच झालेला आहे तो गाडीला. कुणी याला, मी हे बघून तुम्हाला सांगतोय, अस्वस्थ झाला. परत आला तो आमचा शिक्षक, म्हणाले मी नवीन गाडी आणली. त्यावेळेला 2 व्हीलर होता, 4 व्हीलर नव्हत्या लोकांकडे, आणि आपल्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यावर लिहिलं मै चोर हूँ. आता जो वाचेल तो मै चोर हूँ ना, हे वाच रे, मै चोर हूँ, मै चोर हूँ, हे माझ्या गाडीवर त्यांनी लिहिलं. अस्वस्थ. आता काय करू म्हणलं, बिलकुल तुम्ही पेंट करू नका, कारण हम चोर है उद्या लिहिणार आहेत ते, एकदा लिहू देत की त्यांना. मजा बघा, भिंतीवर एक सुद्धा रेघोटी मारणं आहे ना आपल्याला सहन होत नाही. नवीन रंग दिला आणि शेजारचा माणूस आला, मुलगा कशाला पेन्सिल ठेवली होती खाली, याचा दिवस अस्वस्थ. आणि ह्याच्या उलट मागे मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, एका मित्राच्या घरी गेलो तर त्याच्यावर तिकडे सिलिंगवर सुद्धा गिरगटलं होतं. म्हणलं हे कोणी काम केलं रे? हिने पहिल्यांदा नवीन रंग दिला, त्याच्यावर तिने गिरगटलं. काय आहे? ती म्हणते सूर्य आहे. आणि अनेक घातल्यानंतर त्याला ती सूर्यच सांगत होते. नंतर हे काय आहे? हे माऊ आहे. माऊ आहे, काऊ आहे, चिव आहे, झाड आहे, हे सगळं तिने काढलं होतं. तिला केव्हाही विचारलं तरी ती माऊला माऊच दाखवायची ते. मग म्हणलं ह्या भिंतीवर रंगव. आता एवी ते होऊच जाऊ दे ना, कारण शेवटी व्हाईट वॉश करूया, मोठी झाल्यावर काही तिथे करणार नाही आहे. त्याच्यावर रंगवलं. नंतर म्हटलं चल खुर्चीवर उभं राहून कर बरं, हां माझ्या खांद्यावर उभं राहून कर बरं, सगळ्या भिंती रंगवून काढूया. नंतर मी ते घोडा असतो ना आपला, निसण असते तशी आणली, तिला खांद्यावर बसवलं, चल वरती सुद्धा रंगव. एवी ते व्हाईट वॉश करायचं की नाही. काय आनंदात होती ती मुलगी, काय आनंदात होता हा बाप. तक्रार करत होती ते आई, ह्यांचं हे असं असतं. अगं म्हणलं व्हाईट वॉश करताना काय एका भिंतीचा करणार होता तो, आनंद त्याला मिळाला, आनंद तिला मिळाला. हे महत्त्वाचं आहे का भिंतीवर एक स्क्रॅच गेला की माझा दिवस गेला. आई वडील खेड्यातून आलेले आहेत आणि आईने सकाळी चूळ भरली, ते पाणी रंगावर उडलं की मला हे नको, घरी पाठवा त्यांना, असं होतं.
सकाळी सासरे उठले आणि त्यांचं तोंड धुणं म्हणजे काय हो, आतडी बाहेर काढण्यात ओरडत असतात. शेजारच्या तिघा चौघांनी तक्रार केली, पाठवा यांना परत. कल्पना करा, परत तुम्हाला सांगतो हे वाक्य लक्षात ठेवा, वी यूज पीपल अँड सर्व थिंग्स. आपण जी निरनिराळी साधनं आहेत ना, वस्तू आहेत ना, त्या वस्तूचे गुलाम झालेले आहोत आणि व्यक्ती आहेत ना, त्या व्यक्तींना आपण गुलामासारखं व्हावं. व्यक्तींना गुलाम केलेलं आहे आणि वस्तूंचे गुलाम झालेलो आहोत. मग पैसा वगैरे तर फार निराळच आहे, प्रत्येक वस्तूचे गुलाम झाले. हनुमान असा नाही आहे, हनुमानाचं चरित्रच आहे, त्याच्याकडे काही नाही आहे, आहे तसा तो आहे शेवटपर्यंत. एक कौपीन घातलेली आहे आणि ती जन्मजात कौपीन आहे. कौपीन म्हणजे लंगोटी, ती जन्मजात आहे म्हणून त्याचं ब्रह्मचर्य आहे, ते नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे. आजन्म ब्रह्मचारी हनुमान आहे आणि म्हणून त्याचं तेज आहे. इथे काय सांगितलेलं आहे की विकट रूप धरा राम लशन सीता मन बसिया. बसिया म्हणजे बसले, वस्ती केलेली आहे, आतच आहेत सगळ्या. जिथे जातो तिथे राम लक्ष्मण वगैरे आहे. पुढे गंमत बघा, सूक्ष्म रूप धरी. आता इथे चरित्र सुरू झाला लंकेतलं. सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा. सीतेसमोर प्रकट झाले त्यावेळेला एवढं माकड होतं ना, आणि त्यावेळेला काय दिलं तिला, हे दिली मुद्रिका, मुदी रिंग रामाने दिली होती, खूण म्हणून, ती खूण म्हणून दिली मुद्रिका. आता तूच वरती बसून रामाचं चरित्र सांगत होतास का? हो. तुला कसं एवढं चरित्र कळलं? कोणी ऋषींकडून वगैरे ऐकलं का? नाही म्हणाले, मी रामाकडून आलेलो आहे. खरंच तू रामाकडून आलेला आहे? आणि आता 2-1 महिने थांब, जानकी माता राम तुला मुक्त करतील. पण त्याच्याही आधी मी तुला सांगतो, मी तुला मैया मैया म्हणतो ना, म्हणजे तू आई आहेस ना माझी, खांद्यावर बस ना. मुलाच्या खांद्यावर बसायला आईला काही हरकत नाही आहे, घेऊन जातो. माझ्या प्रभूना म्हणजे रामाना त्रास कशाला, युद्धाचा, लढण्याचा, ह्याला मार त्याला मार कशाला, बस तू इथे. त्यावेळेला ती म्हणाली की एक तर माझ्या नवऱ्याच्या चरित्रावर एक कलंक आहे की पत्नीला राखता आलं नाही. कलंक नाही येतो, ते तसं घडणार होतं आणि त्याच्यामुळेच राम रावणापर्यंत पोचला आणि रावण मारला गेला. सीतेला पळवलंच नसतं तर रावण कसा मारला गेला असतं? ते 13 वर्ष झालेली आहेत आणि आहेत कुठे राम? पंचवटीत. पंचवटी म्हणजे नाशिकच्या जवळ. नाशिक म्हणजे अर्धा हिंदुस्थान, खालचा हिंदुस्थान वालीचं राज्य आहे, किष्किंधेला. वाली हा रावणाचा मित्र आहे. आणि एक विचार करत नाही आपण रामायण वाचताना, शूर्पणखेचं नाक वगैरे कापलं तो प्रसंग कुठे घडला? नाशिकला. म्हणून नासिका, नाशिक म्हणजे नाक, नाक कापलं ते तिथे कापलेलं आहे. विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण कुठे करत होता? नॉर्थ इंडियाच्या जिथे, तिथे त्राटिकेला मारलं ते कुठे मारलं? त्याच भागात. त्राटिका, खरं दूषण, शूर्पणखा हे रावणाच्या परिवारातले आहेत. खरं दूषण, मारीच, सुबाहू हे रावणाचे सरदार आहेत. 14,000 राक्षसांचं सैन्य रावणाचं नाशिकपर्यंत पोचलं होतं. आणि आपण म्हणतो रावणाचं राज्य लंकेत, रावणाचं राज्य लंकेत. पोपटासारखं म्हणतो रावणाचं राज्य, अर्धा हिंदुस्थान रावणाचा होता आणि जो कर्नाटक होता तो वालीचा होता. पण वाली आणि रावण मित्र होते. म्हणजे लंकेपासून ते नाशिकपर्यंत, म्हणजे डाऊन द विंध्यात तिथपर्यंत अर्धा हिंदुस्थान रावणाच्या सत्तेखाली होता. 13 वर्ष ते आनंदाने पंचवटीत राहिलेले आहेत, ऋषींना वगैरे मारले वगैरे. आणखीन 1 वर्ष झालं की वनवास संपला, राम परत अयोध्येत, राज्याभिषेक आणि रामराज्य. दशरथाचं राज्यसुद्धा फार वाईट नव्हतं, लक्षात ठेवा. रामराज्य आहे त्याच्यापेक्षा चांगलं असं आपण म्हणतो. इकडे वालीचं राज्य चालू झालं असतं आणि तिकडे रावणाचं राज्य सुरू झालं असतं. म्हणून सीतेला पळवणं हे रामाच्या चरित्रातला अत्यंत तेजस्वी भाग आहे. सीतेला पळवलं म्हणून तिला मुक्त करण्यासाठी तो रावणापर्यंत पोचला. आणि सीता म्हणते, दुसरा डाग माझ्या पतीच्या चरित्रावर नको, की पळवलं आणि सोडवलं हनुमंताने. म्हणजे काही पळवलं रावणाने, रामाने काही केलं नाही, सोडवून आणलं हनुमंताने. म्हणून मी तुझ्या खांद्यावर बसून येत नाही, नाहीतर तुझ्या खांद्यावर बसून जायला तो म्हणतो मी जसा आलो तसं आपण परत जाऊया, रामाला त्रासच नको, ही माझ्या प्रभूची चांगली सेवा घडेल. आता ह्याचा नंतरचा एक प्रसंग सांगतो. ज्या वेळेला 14 वर्षाला एकच दिवस कमी आहे हो, राम कधी कोणाला काही मागत नाही. तो म्हणतो आम्ही काही वर्ष चालत आलेलो आहे अयोध्येपासून लंकेपर्यंत, थांबत 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 आता 1 दिवस राहिलेला आहे.
एका दिवसात म्हणजे उद्याच्या सूर्यास्तापर्यंत आम्ही जर पोचलो नाही तर माझा प्रिय भरत, आता पुढच्या चौपाईत आलेला आहे, भरतासारखा माझा भाऊ. लक्ष्मण शेजारी असताना आवडता भाऊ कुठला तर राम भरत सांगतो. आत्ता तो हनुमंताला म्हणतो भरतासारखा माझा तू लाडका आहेस, लक्ष्मण शेजारी आहे. विचार करण्यासारखे आहे भरत आणि राम यांच्यातलं नातं. तर हे लक्षात ठेवा की ज्या वेळेला एकच दिवस राहिला, भरताने काय सांगितलं होतं, आपण नेहमी पहिला प्रसंग सांगतो, 14 वर्ष संपल्याशिवाय मी अयोध्येत पाय टाकणार नाही नाही नाही. सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार. नाही, भरत खालच्या आवाजात म्हणतो, ते आपण ऐकतच नाही. रामा तुझे पाय केव्हाही पडू देत अयोध्येत, तुझ्या नंतर माझे पाय अयोध्येत पडतील. मी आता चित्रकूटाहून जातोय, मी अयोध्येत प्रवेश करणार नाही. रामापेक्षा आहे, तू आलास आनंद आहे, तू पहिल्यांदा अयोध्येत प्रवेश करशील आणि हा भरत नंतर प्रवेश करेल. म्हणून भरताने रामाच्या पादुका आणल्या. बाहेर नंदीग्राम नावाचं गाव आहे, अजूनही आहे अयोध्येच्या सीमेच्या बाहेर. तिथे डोक्यावर पादुका घेऊन उभा राहिला. त्यांनी आज्ञा दिली की अयोध्येचं सिंहासन अयोध्येच्या बाहेर आणा, मी अयोध्येत प्रवेश करणार नाही आहे. ते सिंहासन 14 वर्ष बाहेर आहे, त्याच्यावर पादुका, त्या पादुकांचा राज्याभिषेक आणि पादुकांना विचारून, पादुकांची आज्ञा घेऊन, पादुकापासून प्रेरणा घेऊन, पादुकांच्या साक्षीनं 14 वर्ष भरतानं राज्य केलं. रामाला सांगितलं की तू जर वनवासात तर मीही वनवासात, माझ्या वनवासाला तू टाळू शकणार नाही आहे. तू वल्कलं तर मी वल्कलं, तू जटाजूट तर मी, कारण मी अयोध्येचा राजा नाहीच आहे. अयोध्येचा राजा तुझ्या पादुका आहेत, पादुका सिंहासनावर बसलेले. तू कंदमुळं खाणार, मी कंदमुळं खाणार. तू पत्रावळीवर जेवणार, मी पत्रावळीवर जेवणार. आणि तू मातीच्या मडक्यातून पाणी पिणार, मीही तेच करणार. 14 वर्ष भरतानी केलं, अवघड आहे. तसं बघितलं तर तो राजा आहे, त्याच्या आज्ञेशिवाय काही घडत नाही आहे, तो जात नाही आहे. पण कौसल्या, कैकई, सुमित्रा आणि या सगळ्यांना सांभाळलं शत्रुघ्नानं. त्या शत्रुघ्नाबद्दल आपल्याला काही माहिती नाही. 14 वर्ष अयोध्या सांभाळत होता शत्रुघ्न, त्या 3 मातांची सेवा करतो शत्रुघ्न. त्या भेटायला कधीतरी भरताला यायच्या. भरताची सुद्धा पत्नी मांडवी ती सूर्योदयाला यायची, सूर्यास्ताला सासूची सेवा करायला जायची. विचार करा, भरताचं जशी उर्मिला तिकडे आहे ना, तसा भरत इकडे. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेला राम परत येतो आणि दोघं आलिंगन देतात एकमेकाला, एकमेकाभोवती फिरतात. जशी आपण प्रदक्षिणा घालतो ना, कायेन वाचा मनसेंद्रिय, तिकडे घालता येईल स्वतःभोवती फिरतो, तशी ते स्वतःभोवती दोघं फिरायला. आणि भरताची आई कैकई आणि रामाची कौसल्या आणि ती सुमित्रासुद्धा म्हणतायत, हे आता फिरतायत ना, यातला भरत कुठला आणि राम कुठला लक्षात येत नाही आहे. हे भरताला कॉम्प्लिमेंट आहे. राम वनवासात आहे म्हणून त्याचं कृश झालेलं आहे, बारीक झालेलं आहे. रामाला शेवटी जवळजवळ वर्षभर चिंता आहे, सीता कुठे आहे, सीतेची काय परिस्थिती आहे, त्या चिंतेमुळे राम बारीक झालेला आहे. नंतर विरहाचं दुःख, विरहाच्या अग्नीत राम जळतोय असं म्हणलात. नंतर युद्ध 2 महिने जवळजवळ, म्हणजे रामाला किती कष्ट आहेत म्हणून राम बारीक झाला आहे. भरताला कुठले कष्ट आहेत? भरताला आपण ज्याला सेल्फ डिसिप्लिन म्हणतो, आत्मशिस्त किंवा आत्म अनुशासन, भरताने अगदी रामाचा वनवास अयोध्येच्या जवळ राहून भोगलेला आहे. म्हणून राम म्हणतो माझ्यापेक्षा भरत श्रेष्ठ आहे. मला जर विचाराल की माझ्या सगळ्या भावात मला प्रिय कुठला, तर मला भरत तिघांच्यात आवडतो. म्हणजे मी तिघांच्यात म्हणतो माझ्यापेक्षा सुद्धा भरत मला भाऊ म्हणून आवडतो. काय कॉम्प्लिमेंट आहे भरताला. म्हणून भरत श्रेष्ठच आहे, भरताची भक्ती श्रेष्ठ आहे. भरताचा पराक आणखीन एक सहज जाता जाता सांगतो की एवढं राज्य ज्या वेळेला राम वनवासात गेला त्यावेळेला होतं, तर एवढं करून भरताने दिलेलं आहे. 10 पटीनं अयोध्येची संपत्ती, सामर्थ्य, सीमा वाढवून भरतानं 14 वर्षानंतर राज्य रामाच्या पायी अर्पण केलेलं आहे. तो राम 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 करत बिलकुल बसलेला नाही आहे. रामाच्या पादुका आहेत, राम इथे आहे, मी राज्य करतो. अत्यंत चांगलं राज्य केलेलं आहे भरताने. आपल्याला भरताचं फार चरित्रच माहीत नाही आहे. दुसरी गंमत बघा की ज्या वेळेला भरताने सांगितलेलं आहे की 14 मी मोजणार आहे, 14 वर्षाची संध्याकाळ आणि संध्याकाळ सूर्यास्त, त्या सूर्यास्ताच्या आत मला तुझी पावलं अयोध्येच्या सीमेवर दिसली नाहीत तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन, म्हणजे मी अग्नीत प्रवेश करेन आणि स्वतःला जाळून टाकेन.
14 वर्ष होत आलेले आहेत, एकच दिवस उरलाय. म्हणून राम विभीषणाला म्हणतो, एका अटीवर मला पुष्पक विमान दे, कारण एका दिवसात मला अयोध्येला पोचलं पाहिजे. पण पुष्पक विमान तू परत घेऊन अयोध्येला येणार आहेस, लंकेला येणार आहेस. लंकेतली कुठलीही गोष्ट मला अयोध्येत नको आहे. तो म्हणतो मी तुला पुरस्कार दिला, बक्षीस दिलं, कृतज्ञता म्हणून दिलं. नाही म्हणाला, आत्ता मला गरज आहे. म्हणून पुष्पक विमानातून राम आला आणि सुग्रीवाला याला सांगितलं विभीषणाला की तू पुष्पक विमान घेऊन परत जा. आता इथे ज्या वेळेला 3 वाजले, 14 वर्ष संपली आहेत, संध्याकाळ आलेली आहे, 6ला सूर्यास्त आहे, आत्तापर्यंत राम आलेला नाही आहे. मग मी शब्द माझा खरा केला पाहिजे, म्हणजे तिकडे सूर्य मावळला की इकडे मी अग्नीत प्रवेश. आता सूर्यास्तानंतर मी जर चिता रचायला सुरुवात केली, भरत म्हणतो, तर उशीर होईल आणि माझं वचन खरं होणार नाही. सूर्य अस्ताला गेला की मी चितेत प्रवेश, म्हणून तो चिता रचायला लागला. हे निगेटिव्ह थिंकिंग अँड पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन हा फार उत्कृष्ट उदाहरण आहे. निगेटिव्ह थिंकिंग काय? भरताचं निगेटिव्ह थिंकिंग आहे, त्याचं लॉजिकल थिंकिंग आहे. आत्तापर्यंत आला नाही तर आता काय येणार आहे? वसिष्ठांना लोक जाऊन सांगतात, ओ भरत आपली चिता रचायला लागला आहे. वसिष्ठ येतात आणि म्हणतात, भरता तो हे काय चालवलं आहेस? तू राजा आहेस ना आणि मी राजगुरू आहे ना, मी चिता रचून देतो तुला नोकरांच्याकडून. सूर्य गेला, तो चितेत प्रवेश कर, तू चिता का रचतोयस? तो म्हणला, आत्तापर्यंत जर राम आला नाही तर आता कसा येईल? वसिष्ठ बरोबर हे वाक्य म्हणतात, आत्तापर्यंत आला नाही म्हणूनच आत्ता येईल. असं का नाही विचार करत तू? आत्तापर्यंत आला नाही तर आता कसा येईल? अगदी सांगायचं 13 वर्ष झालेली आहेत, 11 महिने झालेले आहेत, 29 तास झालेले आहेत, 29 दिवस झालेले आहेत आणि 21 तास झालेले आहेत. अजून आला नाही राम, तर आता शेवटच्या 3 तासात काय येणार आहे? अरे म्हणूनच शेवटच्या 3 तासात येईल. बरोबर पॉझिटिव्ह. आणि तुला मी चिता रचून देतो. सूर्यास्ताला चिता रचलेली असेल. त्याच वेळेला हनुमान येतो. हनुमंताला रामाने पुढे पाठवलेलं आहे. राम पुष्पकातून डायरेक्टली म्हणजे थेट अयोध्येला आला नाही. अयोध्येच्या जवळ भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे. वनवासाला जाताना पहिला मुक्काम भारद्वाज ऋषींच्या आश्रमात 1 रात्र केला रामाने. आणि वनवासातून आल्यानंतर भारद्वाज ऋषींच्या आश्रमात पुष्पक विमानासह राम उतरलेला आहे. आणि राम जातो. राम त्या हनुमंताला सांगतो, हनुमंता तू बुद्धिमान आहेस, तुला माणसाचा चेहरा वाचता येतो. माणसाच्या चेहऱ्यावरच्या भावावरून त्याच्या आत काय चाललंय हे तुला कळतं. तेव्हा तू जा आणि भरताला सांग, राम कोणत्याही क्षणी इथे येईल आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघ. लक्ष्मण काय म्हणतो, इकडे रावणाला मारल्यानंतर लंकेत आता 14 वर्ष भरत राज्य करतोय. भरताला राज्याची चटक लागली असेल, आपल्याला वनवासाची चटक लागली, म्हणजे आपल्याला वनवासाची सवय झालेली आहे. तिकडे कशाला अपसेट करूया? भरताचा जो सेटअप आहे तो अपसेट कशाला करूया? आपण जाऊन आपण इथेच राहूया. आणि तुम्हाला राजाच जर व्हायचं असेल तर 2 राजे तुम्हाला त्यांचं राज्य द्यायला तयार आहेत. एक सुग्रीव किष्किंधेचं राज्य द्यायला तयार आहे आणि विभीषण लंकेचं राज्य रामाच्या पायावर त्याने अर्पण केलेलं आहे. तुझ्यामुळे हे सगळं मिळालेलं आहे आम्हाला. 2 राज्य आहेत की. तिथे ते रामाचं प्रसिद्ध अपी स्वर्णमयी लंका. लंका जरी सोन्याची असेल तरी अयोध्येतली माती मला लंकेतल्या सोन्यापेक्षा जास्त पवित्र वाटते. कारण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. कारण आई आणि मातृभूमी ही मला स्वर्गापेक्षा महान. स्वर्ग जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है. हे लक्षात घ्या. आपण सध्या काय बदल चालले देशात वगैरे लक्षात ठेवा. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है हे मार्चिंग सॉन्ग नेताजी सुभाषचंद्र बोसांचं. त्यांनी जपान आणि जर्मनींच्या मदतीनं आझाद हिंद सेना उभी. हा इतिहास आपल्याला शिकवलाच गेला नाही. आपल्या हिरोंच्या आपली मुलं सुभाषचंद्र बोस कधी सांगतात का? तर जो एका इंग्रजी गव्हर्नरचा पुतळा गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ होता तो काल काढला आणि तिथे सुभाषचंद्र बोसांचा पुतळा उभारला गेला. हे सगळे पुतळे गेले पाहिजेत आणि आपल्या राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारले गेले पाहिजेत. आता तुम्हाला सहज तुम्हाला सांगतो, म्हणजे विषय आलाय म्हणून. जन गण मन अधिनायक जय हे बंगाली गायक आहे. हे संस्कृत नाही आहे, बंगालीतलं गाणं आहे. तो कुठे आला होता? भारत भाग्य विचार. हे पंचम जॉर्ज
हे इंग्लंडच्या राजपुत्रा, तू भारताचा भाग्यविधाता आहेस, तू कलकत्त्याला आलेला आहेस, तुझं स्वागत करतो, जय हे जय हे जय हे. ते गीत आहे, ते आपण राष्ट्रगीत म्हणून निवडले, काही वाईट नाही, पण हे स्वागत गीत आहे. त्या इंग्लंडच्या राजपुत्राचं स्वागत करायला निवडलेलं एक गीत आहे. मग ह्याला सुभाषचंद्रांनी दुसरं घेतलं, सब सुख चैन की बरखा बरसे भारत नाम सुभागा. तीच चाल आहे, सब सुख चैन की बरखा बरसे भारत नाम सुभागा. त्यांनी त्याच चालीत रचलं. केवढा मोठा माणूस आहे तो, आपल्याला त्याची किंमतच नव्हती. आता इतिहास बदलायला लागलेला आहे, आता आपले हिरोज बदलणार आहेत. आता हिरो म्हणजे काय की ज्याने ऐतिहासिक कामगिरी केली, हिस्टॉरिक कॉन्ट्रीब्युशन टू द हिस्ट्री ऑफ इंडिया, त्यांची चरित्र आपण आता शिकणार आहोत. हे कालचा प्रसंग आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस उभे राहिलेले आहेत, तिकडे वल्लभभाई पटेल उभे राहिलेले आहेत, सगळीकडे सगळ्यांची स्मारकं होणार आहेत. विचार करा. म्हणून तुम्हाला काय सांगतोय, हा बदल आहे ना, हनुमंताच्या उपासनेतून या बदलाला मी स्वतःला एलिजिबल किंवा लायक बनवलं पाहिजे. अरे मी हनुमंताचा सेवक आहे, मला कशाला भीती पाहिजे. पुढे बघा ना, सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा. सिंहाच्या समोर आला साधा माकड, मारू तू रामाचा दूत आहेस, इथपर्यंत आलास, तू मी आलो इथपर्यंत, माझा नाही विश्वास बसत. बघ हा आई वाढायला लागला. सीता वरती बघते, वरती बघते, वरती बघते, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. शून्य मंडळ म्हणजे स्पेस. हनुमंताचं डोकंच दिसत नाही आहे, इतका तो उंच झाला. आणि आईला विचारतो, म्हणजे सीतेला, आता तरी खात्री पटली ना, बस माझ्या खांद्यावर घेऊन जातो तुला. तिने परत तेच उत्तर दिलं. आता पुढचा प्रसंग बघा. ज्यावेळेला पुष्पक विमान जात होतं त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला संध्या करण्यासाठी रामाने ते विमान उतरवलं एका ठिकाणी, म्हणजे ऋष्यमुख पर्वत आहे जिथे अंजनी, जे हनुमंताचं राज्य. हनुमंताला तो काय म्हणतो, आईला जरा भेट रे. राम म्हणतो, इतके दिवस तू आमचं काम करतोय, इतके दिवस आमच्याकडे आहे, आईला भेटतो आता. कारण वालीला मारलेलं आहे, सुग्रीवाचं राज्य सुरू झालेलं आहे, सुग्रीव आपल्या बरोबरच आहे, अंजनी तिथे आहे. आणि तिला कोणी म्हणतो, हनुमान आला, हनुमान आला, तुझा लाडका मुलगा आला, अंजनेय हे त्याचं नाव आहे. त्यांनी सांगितलं तो कुलकलंक आहे, कुलभूषण नाही. मला लाज वाटते की या मुलाला मी जन्म दिला, मला उगीचच वाटतं की मी इतकी तपश्चर्या करून याला जन्म दिला, त्याला तिथेच थांबायला सांगा, मला त्याचं तोंडसुद्धा बघायचं नाही. सीता पुढे होते. हा अंजनी प्रसंग म्हणतात ना याला, हे घडलेला. पण सीता म्हणते की अगं तुझ्या मुलासारखा तेजस्वी मुलगा नाही आहे. कसला? रामाचा तो दूत म्हणतो स्वतःला. हो, मग तो तुझ्यापर्यंत आला होता, मग तुला त्याने आणलं का नाही? रामाला सगळं ते युद्ध करण्याचा त्रास का दिला? एकीकडे प्रभू म्हणतो आणि प्रभूला सगळा त्रास द्यायला सांगतो, त्या हे बांधा, सेतू बांधा, हे सगळं करा. किती त्रास. असला मुलगा कशाला? तुझ्याकडे आला होता ना, त्यांनी त्याच वेळेला तुला आणायला पाहिजे होते. हेच आर्ग्युमेंट. त्यावेळेला म्हणते वेडे, तो आणायला तयार होता, मीच नाही म्हणलं. या कारणासाठी मला रामानेच सोडवलं पाहिजे, माझ्या पतीनंच सोडवलं पाहिजे. कारण पतीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. प्रतिष्ठेचा प्रश्न अवघड वाटेल, इज्जत का सवाल सोपं वाटलं ना तुम्हाला, रामाच्या इज्जतीचा सवाल आहे. रामानेच मला सोडवलं पाहिजे असं मी त्याला सांगितलं. मी नकार दिला. तो खाली बसून माझ्या खांद्यावर बस म्हणत होता. असं असेल तर ये माझ्या बाळा म्हणून मग तो पायावर लोटांगण घातलं आणि तिने उचलून त्याला छातीशी धरलं. आय एम प्राऊड ऑफ यू, म्हणजे मला तुझा अभिमान वाटतो. हा प्रसंग आहे पुढे. हनुमान म्हणून पहिल्यांदा सीतेसमोर आला त्यावेळेला काय झालं, सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा. आणि पुढे काय सांगितलं, बिकट रूप धरी लंक जरावा. जरावा म्हणजे जाळली, लंका जाळली. म्हणजे ज्याला जो मायक्रो होतो ना, लक्षात ठेवा, तोच मेघ्या होतो. लहान 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 म्हणजे इतकं लहान दिसत नाही, आणि मान 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 इतकं मान ते दिसतही नाही. अणुरणिया ठोकळा म्हणजे म्हणतो ना, स्मॉलर और मोर मायन्यूट दॅन ॲटम. अणु अणुरणिया ठोकळा तुका आकाशा एवढा. हीच भावना आहे. भक्तीच्या पातळीवर मला जर सूक्ष्म व्हायचं ठरवलं तर मी इतका सूक्ष्म होतो, इतका सूक्ष्म होतो. आणि भक्तीच्या पातळीवर विशाल व्हायचं ठरवलं, मी सगळ्या जगापेक्षा मोठा होतो. आणि सूक्ष्म मी एखाद्या अणुपेक्षा सुद्धा लहान होतो. हा अनुभव घ्यायला पाहिजे. जिथे नम्र व्हायला पाहिजे इतकं नम्र व्हायला पाहिजे, आणि जिथे आत्मविश्वास दाखवायला पाहिजे तिथे आत्मविश्वास दाखवायला पाहिजे. आपण लाचार असतो म्हणून जिथे आत्मविश्वास दाखवायला पाहिजे, पराक्रम गाजवायला पाहिजे, तिथे आपण
शरण जातो आणि जिथे शरण जायला पाहिजे तिथे आपण उद्धट असतो, असे जातो राजासारखे वगैरे. गंमत बघा. म्हणून तुम्हाला सांगतो की सीतेसमोर सूक्ष्म रूप आणि लंका जरावा म्हणजे जाळली, जाळण्यासाठी बिकट रूप. केवढं रूप धरलं. एकनाथांनी वर्णन केले त्यांच्या भावार्थ रामायणात की शेवटी विभीषण म्हणतो तुम्ही याला शिक्षा देणार, एक दूत आहे, शिक्षा देणारच असाल तर मी तुम्हाला सल्ला देतो की वानराला आवडता शरीराचा भाग म्हणजे त्याचं शेपूट, हो की नाही, जाळून टाक, शेपूट जाळून टाक. त्यावेळेला ते म्हणतात हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, हे म्हणतात तुकाराम त्यांच्या ह्याच्यात. आता रावणाला दाढी कुठे होती? रावणाची दाढी तोंड क्लीन शेवट असतात ना. रावण दाढीवाला कधी बघितला नाही आपण. त्यावेळेला ते म्हणतात अरे रावण कितीतरी आहे, तिकडे हा औरंगजेब रावण आहे, तिकडे आदिलशाह रावण आहे, तिकडे सगळे रावण आहे, आणि आज जो हनुमान आहे तो शिवाजी आहे. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. तर तिथे यांनी रावणाला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की मी शेपूट माझं जाळायचा प्रयत्न केला. एकनाथ म्हणतात की शेवटी राजघराण्यातील स्त्रियांना त्यांचे शालू आणि पैठण्यासुद्धा द्याव्या लागल्या, कारण ते बांधलीच जाईना शेपूट. किती केलं ते शेपूट वाढली, अरे आता टोकच बांधलं गेलं, पुन्हा वाढली, पुन्हा वाढली, सगळं वस्त्र संपलं आपल्या लंकेतलं, पण ह्याचं शेपूट काही त्यांना पूर्ण कव्हर करता येईना. मग चला आता आग लावूया, सगळे तेलाचे डबे संपले. ही वर्णन आहेत अतिशयोक्ती. तो आपलं शेपूट बुडवते, परत शेपूट कोरडच, कारण वाढलं, परत शेपूट बुडत, शेपूट कोरडच. नंतर त्यांनी ती शेपूट अशा पद्धतीने फिरवली की अनेक जणांच्या नाकाजवळ गेल्यानंतर सगळ्यांना शिंका यायला लागल्या आणि सारी लंका शिंकायला लागली. लंका शिंका, काय बरं वाटतं नाही ऐकायला. हे सगळं केलेलं आहे हनुमंतानी, ज्या खोड्या केल्या आणि दाखवलं की तू काय मला बांधणार आहेस, काय मला जाळणार आहेस. मग शेवटी त्यांनी अग्नीला सांगितलं की तू माझ्या शेपटाकडे आहेस, आपण लंका जाळणार आहोत, पूर्ण लंका जाळायची नाही. विभीषण आणि त्याचे सहकारी, त्यांचे जे 5 महाल आहेत, विभीषणाचा मध्ये आणि त्या 4 सहकाऱ्यांच्या बाजूला, तिकडे जायचं सुद्धा नाही. म्हणून ते अर्धी लंका जाळली. पूर्ण लंका जाळणं त्याला काही अवघड नव्हतं, कारण शेपूट पेटलेलीच होती. मग ती अर्धी लंका जाळल्यानंतर लंका जळते कशी म्हणून बघण्यासाठी त्या तटबंदी असते ना त्याच्यावर येऊन बसला. छान जळते, काय पळतायत राक्षस स्त्रिया वगैरे. त्या पळताना त्याच्या मनात एक विचार आला, हे बुद्धिमताम वरिष्ठमा, हे लक्षात ठेवा. जातो तिथे समुद्राच्या पाण्यात ते शेपूट घालून विझली आग, बरोबर. तो विचार करतो की आत्ता मी मारलं राक्षसांना, त्यांच्यापैकी कितीतरी राक्षसी या गर्भवती आहेत, त्यांना जन्मल्यापासून सांगणार. एक तो वानर आला जो रामाचा भक्त होता आणि त्यांनी तुझ्या वडिलांना मारलं, तो वडिलांचं तोंडच बघितलं नाही, तो पोटात असताना मारलं, तो पोटात असताना मारलं, म्हणजे तो जास्त अतिरेकी होईल. सूड घेण्यासाठी माझ्या वडिलांना मारलं म्हणून नवीन अतिरेकी तयार होतील. म्हणून तो परत त्या तटबंदीवर गेला आणि इतक्या जोरात त्याने खूप करून हुंकार केला की त्या राक्षसी ज्या गर्भवती होत्या त्यांचा गर्भपात झाला. आता ह्याच्यातला लक्षात घ्या, अर्थ लक्षात घ्या. हा हनुमान आहे, हुंकारात शक्ती आहे त्याच्या, कारण ही विषवल्ली तोडली पाहिजे. एक आता आपणच म्हणतो एक आतंकवादी, मी नाव घेत नाही, पण एक आतंकवादी मला की 100 आतंकवादी तयार होतात. काल आपण रक्तबीज, सिंदुरासूर हे सगळे बघितलं. त्यांचा एक थेंब जमिनीवर पडला की नवीन राक्षस तयार होतो. हे होणारच आहे सगळीकडे. म्हणून आता सध्या आपला काश्मीरमधला जो प्रयोग आहे की त्या लोकांना शिकवायचं आहे, त्यांच्या हातांना काम द्यायचं आहे, त्यांच्या मेंदूला शिक्षण द्यायचं आहे, त्यांना जीवनात संधी द्यायची आहे, आणि ते अत्यंत आनंदात आहेत, अत्यंत आनंदात आहेत. एका स्त्रीनं एकच वाक्य म्हणते, माझी एकच इच्छा आहे की आपल्या पंतप्रधानांनी काश्मीरमधून इलेक्शन लढवावे. काय भावना आहे यातल्या, फिलिंग लक्षात घ्या, मेरे जज्बात काय आहेत ते लक्षात घ्या. ते काय कन्याकुमारीपर्यंत कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील, काश्मीरमधून त्यांनी उभं राहायला पाहिजे, ही भावना आहे. केवढे बदलले. ज्यांच्या हातात दगड होते, पत्थर मारत होते, माहीत आहे ना तुम्हाला, आता त्यांच्या हातात कामं आली, त्यांच्या हातात गिअर्स आले, त्यांच्या हातात स्विच आले, त्यांच्या हातात चॅनल्स आले, त्यांच्या हातात डिव्हायसेस आली, गॅजेट यंत्र आली, मशीन्स आली, काम मिळालं त्यांना. हा बदल आहे, हा हनुमंताला अपेक्षित आहे. ही जे राक्षसांचे ही पुन्हा माझ्याबरोबर आहे. म्हणून सहज विचार करा, आपली परशुरामाची भूमी आहे, आपण बसतो, ही परशुरामाने नवीन केलेली भूमी आहे. प्रांत तिकडे राहिला, याला अपरांत म्हणतात.
आणि सुना प्रांत म्हणून एक वर्तमानपत्र, सुना म्हणजे सोनं, गोल्डन गोवा आहे आपण नेहमीच म्हणतो पूर्वी. म्हणजे हे सप्त कोकण आहे, मुंबईपासून कोझिकोडपर्यंत, वरती 3 कोकणं, खाली 3 कोकणं, मध्ये गोवा. म्हणून कधीही तुम्ही जर सुनामी आली गोव्याला त्रास होत नाही, वादळ आली कारवारपर्यंत येतं गोव्याला त्रास होत नाही. मग त्यांनी म्हणायचं आमचा पाप आहे ना झेवियर त्याच्यामुळे गोवा वाचतो, आम्ही म्हणायचं आमचा मंगेश आहे ना गोवा वाचतो. गोवा वाचतो या जिओग्राफिकल रिॲलिटीमुळे. ही बाकीचे देवांची वगैरे कृपा वगैरे गोष्टी आहेत, ठीक आहे, हे खरं आहे ना, हे निर्माण केलेला भाग आहे. आणि इथे हा निर्माण केलेला भाग आहे, त्यांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली. लोक लॉजिकल म्हणतात की एकदाच निक्षत्रिय केल्यानंतर पुन्हा क्षत्रिय आले कुठून? हेच आहे, हनुमंताने जे केलं ते त्यांना करता आलं नाही. पुन्हा मुलं जी आली, माझ्या वडिलांना मारलं, परशुरामावर धावून आले. परशुरामाने उन्मत्त क्षत्रियांचा निपात केला, सगळ्या क्षत्रियांना मारलं नाही. निक्षत्रिय पृथ्वी हे चुकीचा शब्दप्रयोग आहे. त्यांनी बायकांना मारलं निक्षत्रिय करायला, त्यांनी मुलांना मारलं, त्यांनी वृद्धांना मारलं, त्यांनी चांगल्या राजांना मारलं नाही आहे. रक्षण करणारा क्षत्रिय त्याला नमस्कार करा, भक्षण करणारा क्षत्रिय आहे त्याला ठार मारा. त्यांची मुलं परत, असं 21 वेळा सायकल घडल्यानं चिरंजीव आहेत, परशुराम अजून जिवंत आहेत अशी आपली श्रद्धा आहे. राम ज्या वेळेला आला त्यावेळेला नाही, राम हा क्षत्रिय आहे आणि राम हा ज्ञानी आहे. ब्राह्मतेज म्हणजे ज्ञान आणि क्षात्रतेज म्हणजे पराक्रम. ज्ञान आणि पराक्रम, गुणवत्ता म्हणजे मेरिट आणि सत्ता म्हणजे पॉवर, हे एकत्रित आलं तर जगाचं कल्याण आहे. आज तसं नाही आहे. आपल्याच त्या मानाने नेतृत्वात गुणही आहेत, चरित्रही आहे, चारित्र्यही आहे, ज्ञानही आहे, पराक्रमही आहे. असं नेतृत्व जगातल्या कुठल्याही देशाला आज नाही आहे. मी हे नेतृत्वाबद्दल विचार करा, याला विनायक म्हणलं आहे. आणि कलियुगात तरुण जायचं असेल तर चंडी नावाची शक्ती पाहिजे, रणदुर्गा आहे ते, स्त्रियांनी उफाळून उठलं पाहिजे. सध्या घडतंय ते. आपल्या चंडीचा जो देश आहे ना बंगाल, तिथे नारी शक्ती उठलेली आहे. फार भयंकर घटना घडत आहेत, किंमत द्यावी लागणार आहे. पण आपण चांगल्या भारताकडे निघालो आहे, उज्ज्वल भारताकडे निघालो आहे. आपल्या मुलांचा, आपल्या नातवांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, त्यासाठी आपल्याला किंमत द्यायला पाहिजे. आपण देणार आहोत ते किंमत. हे ह्याला म्हणून हनुमंताची उपासना, म्हणून हनुमान चालिसा. हनुमान चालिसा हा विषय सुरुवातीला मी तुकारामाचे, एकनाथांचे अभंग निवडले होते. माझ्या कॅलेंडरवर विषय तो एकनाथ आणि तुकारामाचे अभंग आहे. नंतर म्हणलं रे रामलला तिथे जर आलेला आहे तर त्याला हनुमंतासारख्या वानरांची सेना पाहिजे. आपण चालिसा हा विषय मांडूया. 2015 साली 10 वर्षापूर्वी हा विषय आपण इथेच मांडला होता, पण त्यावेळेला रामलला कुठे होता? आज मी जे उल्लेख बघितला माझ्याही डोळ्यात पाणी आलं. तो जो आहे ज्याने ती मूर्ती केली त्या मुलाखत होती. काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, ही आत्ताची गोष्ट. त्याची मुलाखत घेतली आणि सांगितलं हे रामाचे डोळे असे कसे आहेत रे, इथे असं तेज आहे की कुठल्याही क्षणी अश्रू बाहेर पडेल. बघा रामाचे डोळे. त्यांनी सांगितलं आधीची मूर्ती अशी आहे, नंतरची कारण झाली आणि आम्ही त्याचे डोळे उघडतो. काही ठिकाणी त्याला नेत्रोन्मीलन म्हणतात. त्या नेत्राचं दर्शन असतं, नेत्राला अभिवादन असतं. डोळ्यामुळे मूर्ती जिवंत होते. बघा ना, माणसाचे डोळे दिसले की आपल्याला त्याचं चरित्र कळतं, स्वभाव कळतो. म्हणून म्हणतात ना, जज सुद्धा सांगतो माझ्या डोळ्यात पाहून सांग तू गुन्हेगार नाही आहेस. तो घाबरतो, दृष्टी खाली करतो. डोळ्यात डोळा लावून सत्य बोलता, असत्य बोलणं अवघड आहे, सत्य सांगता येतं. म्हणून लक्षात ठेवा, त्यावेळेला आम्ही नंतर बीजाक्षर मंत्र लिहितो त्या डोळ्यात, अगदी बारीक, कदाचित स्पर्शही करत नसताना काहीतरी मंत्र, बीजाक्षर मंत्र. ओम राम हा बीजाक्षर मंत्र असू शकतो. ओम लिहायला जागा नाही त्या डोळ्यात, राम म्हणजे रा आणि त्याच्यावर अर्धचंद्रबिंदू असं लिहित असताना माझ्या लक्षात आलं की रामाच्या डोळ्याला हर्ट, त्यांनी शब्द वापरला, जखम झालेली आहे. तो कशाने लिहित असेल? तो मोरपिसाच्या मागच्या बाजूने लिहित असेल, तो बारीक अशा काडीनं लिहित असेल त्याच्या रामाच्या डोळ्यात, आणि रामाला जखम झाली. मग आमच्या ग्रंथातच आमच्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे की मध आणि तूप घ्या आणि ते मध आणि तूप त्याच्या डोळ्यावर अलगद चोळा, म्हणजे त्याला बरं वाटेल. जान येईल त्या डोळ्यात आणि ते डोळे असेच चकाकत राहतील की कोणत्याही क्षणी रामाच्या डोळ्यातून अश्रू येतील. हे त्यांनी सांगितलं. हे सगळं रामाने करून घेतलेलं आहे. आणि मी बनवलेला राम हा नाहीच आहे, इतका हा राम जिवंत वाटतो.
सगळ्यांना सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही येऊ नका, येऊ नका, अयोध्येला येऊ नका. आत्ता स्वामीने एका फोन केला होता की मी गोव्याला येतो. म्हणलं या, पण मी गोव्यात नाही आहे रामनवमीला. नाही तर म्हणाले मी अयोध्येला जातो, पण अयोध्येला ते चंपत्र येऊ नका म्हणून सांगितलं. एवढी गर्दी आत्ता आहे, आम्ही करूच शकणार नाही. हे ते वैभव आहे. वैभव म्हणजे पैसे नाही आहे, वैभव म्हणजे लोक नाही आहेत. सगळ्या लोकांचं लक्ष, सगळ्या लोकांची श्रद्धा एका ठिकाणी केंद्रित होणं हे भारताला हवं आहे. नाहीतर मी गोव्याचा, माझं हे ते कळायचं. ते आता सगळ्यांचा रामलला आलेले आहेत ना अगदी. आता ते हे काही तरुण वाचत असतील मग चीफ जस्टिस ऑफ इंडिया की जो सध्याच्या धोरणांच्या विरुद्ध निकाल वगैरे देतो असं म्हणतो. पहाटे 3ला उठतो. काल त्यांनी दिनचर्या सांगितली रामाच्या दर्शनाला. मला वाटतं ते जाऊन आलेले आहेत. कारण राम सगळ्यांचा आहे हो. राम हा काही देव असं नाही आहे. राम ही शक्ती आहे आणि त्या शक्तीची शक्ती सीता आहे. म्हणून हे कोंदण आहे. राम आहे, रामाच्या भोवती चौकट आहे. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमंत. आणि राम आणि सीतामध्ये नाही, रामाच्या हृदयात सीता. हे दृश्य आणं ना डोळ्यासमोर. हे खरं पंचायत नाही. आणि त्याचं प्रतीक म्हणून तो राम लला आहे. हे लक्षात घ्या. तो जन्मलाय म्हणून लला आहे. जसा नंद लाल आहे तसा राम लाल किंवा राम लला आपण म्हणतो ते असं आहे. विचार करूया. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे. भीमरूप धरी असुर संहारे. भीम म्हणजे प्रचंड रूप धारण केलं. आणि तुम्हाला खरंच सांगतो की अनुरूप, अणिमा, लघिमा, महिमा, गरिमा या अष्टसिद्धी, नवनिधी के दाता 8 सिद्धी आहेत. त्या सगळ्या हनुमंताकडे आहेत आणि हनुमंताच्या उपासनेतून आपल्याला मिळवायचे. खूप मोठा पर्वतापेक्षा महान होतो. आणि अगदी अणू म्हणजे एखादी बीज असतं ना, तीळ म्हणा किंवा सासवा म्हणा, त्याच्यापेक्षा तो बारीक होऊ शकतो. आपण मागे प्रसंग बघितलेला आहे. भीमरूप धरी असुर संहारे. असुरांचा संहार त्यांनी झाडाच्या झाडं तोडून नाही का टाकली. ज्यावेळेला अशोकवनात त्याला पकडण्यासाठी आले, पहिल्यांदा अक्षय कुमार आलेला आहे, रावणाचा धाकटा मुलगा की जो रावणाचा लाडका आहे. मारून टाकलेला आहे त्याला. रावणाला वाईट वाटलं. म्हणला इंद्रजिताला जातो. इंद्रजित म्हणला की हनुमंतांनी एवढा संवाद जम्बूमाळी बऱ्याच ठिकाणी हनुमंताच्या पायाखाली एक राक्षस त्यांनी घट्ट दाबून ठेवलेला असतो. हनुमंताची 3 रूपं आहेत. रामाच्या पायाशी फुलं वाहत असलेला भक्त हनुमान, ज्यावेळेला हात जोडून उभा आहे दास हनुमान, आणि जो पर्वत धरलेला आहे, गदा धरलेला आहे, एकटा हनुमान आहे, त्याला वीर हनुमान किंवा प्रताप हनुमान म्हणतात. हा वीर हनुमान आहे. बघा अशोक वनात एकटाच आहे ना. काय त्यांनी अशोक वनाचा विध्वंस केला. कारण अशोक वन हे रावणाचं आवडतं वन होतं आणि त्याचं रक्षण व्हावं म्हणून सुंदर झाडं पण फळं विषारी हे सीतेला माहीत होतं. त्या राक्षसीने सांगितलं होतं तिकडे मात्र जाऊ नकोस, भूक लागली तर हे फळ खाऊ नकोस, ही विषारी फळं आहेत, ही मायावी फळं आहेत. हे सगळं सीतेला माहीत होतं. म्हणून पण ह्याला विष बांधणारच नव्हतं, त्याला अग्नी बांधणारच नव्हता. त्या लंकिनीने त्याला वर दिलेले आहेत ना. शत्रू मित्र होईल, विभीषण मित्र झाला. विष अमृत होईल, ती विषारी फळं ह्याला अमृतासारखी झाली. आणि अग्नी मित्र होईल, शेपूट जळली कुठे सांगा बरं, शेपटाने दुसरं जाळलं. हे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. हनुमंतानी ते आहे त्याच्याकडे. पुढे काय म्हणतात की भीमरूप धरी असुर संहार रामचंद्र के काज सवारे. काज म्हणजे काम. काल आपण शेवटी गंमत बघितली होती. रामाची किती कामं हनुमान करतो. त्याला जांभई आल्यानंतर चुटकी वाजवण्याचं कामसुद्धा करायची हनुमंताची तयारी असते. तिथे राम तिथे हनुमान, जिथे हनुमान तिथे राम असेलच असं नाही. बघा म्हणून महाराजांनी एकदा सांगितले, मला एकच आरती म्हणण्या इतका वेळ आहे. मला आरती कुणाची म्हणायची? मला रामाची म्हणायची, मला हनुमंताची म्हणायची. फक्त हनुमंताची म्हणा. कारण हनुमंताच्या आत राम आहेच की हो. रामाच्या आत हनुमान आहे कोणी सांगितलं? आपण महाराजांची केली तर महाराजांच्या आत रामदास, रामदासांच्या आत हनुमान, हनुमंताच्या आत राम पंचायत. एकच आरती करायची सद्गुरूंची करा, त्यात सगळं येऊन गेलं. म्हणून सांगितलेलं आहे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाये. सजीवन म्हणजे संजीवनी. ती द्रोणागिरी उचलून आणला ती गोष्ट आपण बघितली. आणि लखन जियाये, त्या सकाळपर्यंत जर आणली नसती तर लक्ष्मण मेला असता. आणि लक्ष्मण मेला असता तर इंद्रजिताला कोण मारणार होतं? इंद्रजिताची शक्ती लागून लक्ष्मण पडलेला आहे. त्या लक्ष्मणाला जिवंत केलं कोणी? हनुमंतानी. रामाकडे काही नव्हतं. एक गमतीदार प्रसंग आहे. आपल्याला यावेळेला वेळ नाही आहे, पण रामचरित मानस म्हणून आहे, त्यातला हा शेवटचा प्रसंग आहे. हा कुठल्याही रामायणात नाही आहे एवढा. गरुडाला मोह होतो. गरुडाला बोलवतात
राम आणि लक्ष्मणाला नागपाशाने बांधलेलं आहे. कुणी? इंद्रजिताने. आणि ते नागपाश जर सुटले नाही तर दोघेही मरून जातील. गरुड म्हणतो की मी वाहन आहे विष्णूचं, आणि विष्णूचा राम अवतार आहे का नौटंकी आहे ही? हा तो म्हणतो नाटक आहे, राम वगैरे काही विष्णूचा अवतार नाही. विष्णूचा अवतार जर राम असेल तर विष्णू कुठे? ज्याच्यावर झोपलेला आहे ना त्या शेषशाहीवर, तो नागावर झोपलेला आहे, त्याला नाग तोडता येत नाहीत. आणि मला बोलवतात मी वाहन आहे त्याचं. हा राम काही खरा नाही आहे. हा डाऊट आला. तो येतो चोचीनं ते साप वगैरे तोडतो, राम लक्ष्मण शुद्धीवर येतात, बरे होतात. हनुमंत, गरुड बोलवलं त्याला. हे सगळं हनुमंतांनी केलेलं आहे. गरुडाच्या मनात जो डाऊट येतो तो घालवण्यासाठी परवा जो मी प्रश्न विचारला तो गरुडाने विचारलेला प्रश्न आहे. इथून पुढच्या काळात शारीरिक रोगांवर औषध निघतील, पण मानस रोग वाढत जातील. मानस रोगावर औषध कोणतं? मानस रोगाची तिथे उदाहरणं दिलेली आहेत, भरपूर उदाहरणं आहेत. पण मी तुम्हाला 2च उदाहरणं सांगतो. आपल्याला भाजलं वगैरे तर आपण लगेच लहान पोरसुद्धा बर्नॉल आणून देतं. जाहिरात होते पूर्वी, आई भाजलं बर्नॉल लाव. वरून काहीतरी मलम वगैरे लावायचं ना. पण माझा मित्र तुझ्या मित्रापेक्षा चांगला आहे म्हणून तू का जळतेस? जलन क्यों हो रही आहे? तिथे काय बर्नॉल लावणार? सांगा बरं. ती जळते मनात. तू का जळतेस एवढी माझ्यावर? ह्याला कुठलं औषध आहे हो? आणि कुठलं मेडिकल फार्मास्युटिकल करणारे औषध नाहीच आहे. हा मनाचा रोग आहे. परत आम्हाला लॉटरीचं तिकीट लागलं म्हणून तुझ्या पोटात का दुखतंय? हे पोट कुठलं सांगा बरं? या पोटावर कुठलं औषध आहे सांगा? ते पोट मनातलं दुखतंय. हे जलन मनात होते. ते मानस रोग म्हणलेले आहेत. हे मनाचे रोग आहे. इथून पुढच्या काळात आपण सुद्धा आता भोगायला लागलेलो आहोत. एक डिप्रेशन. हसत हसत लोक सांगतात सध्या डिप्रेशन आहे हो मला सर. अरे म्हणलं गध्या हसतोयस तू, आणि काय डिप्रेशन आलंय तुला? मी 2 सायकॅट्रिस्टकडे जातो. 10 वर्षापूर्वी लाज वाटत होती, सायकॅट्रिस्टकडे जातो सांगायचे. आता दोघांच्याकडे सेकंड ओपिनियन. 2 त्याचाही अभिमान, डिप्रेशनचाही अभिमान. दुसरा शब्द आलाय तर अजून इथे नवीन आहे, डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजे माझ्या मेंदूची शक्ती किंवा हळूहळू विस्मरण व्हायला लागलेलं आहे. आणि अल्झायमर्स म्हणजे टोटल विस्मरण. मी माणूस आहे मला माहीत नाही, मी इथला नवरा आहे मला माहीत नाही, मी वडील आहे माहीत नाही, मी भारताचा नागरिक आहे माहीत नाही, मी जिवंत आहे माहीत नाही. जिवंत मरण आहे की मानस रोग. आपण वाट बघतोय का त्याची? इथे असलेले सगळेजण धरून मी आपण या अल्झायमर्स किंवा डिमेन्शियाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या लेवलवर आहोत. आपण सुद्धा विसरतो बऱ्याच गोष्टी. 2-3 गोष्टी सांगितल्या तर तुम्ही हसणार. फ्रीज उघडतो, कशासाठी उघडताय? अहो काय करायचं? तो शेवटी कुत्रं सुद्धा सांगेल बटर पाहिजे होतं म्हणून. फ्रीज उघडून फोन करायचा आणि विचारायचा काय कशासाठी? अहो तुम्ही फोन केला आहे हेही विसरतो. नंबर तर आपल्याला आठवतच नाही. हे विस्मरण वाढायला लागलेलं आहे आपलं. हे विस्मरण जे आहे ना हे मानसरोग आहे. या मानसरोगावर नाम राम बाण हेच औषध आहे. मी रामाचा बाण आहे म्हणतो हनुमान. रामाचं नाम नाही ते माझ्या आत आहे. रामबाण म्हणतो ना, याच्यावर रामबाण औषध आहे. मानस रोगावर रामबाण औषध म्हणजे हनुमंताचं किंवा रामाचं नाम. हेच उत्तर आहे. शेवटपर्यंत आपण हेच बघणार आहोत. पुढे बघूया ना आपण. सुंदर आहे. रघुपती कीनी बहुत बडाई. हां, लाय सजीवन लखन जे आहे रघुवीर हरशी उर लावे. आलिंगन दिलेलं आहे राम हनुमंताला. 2दा-3दा आलिंगन दिलेलं आहे. रामाने कुणाला दिलं नाही इतकं आलिंगन. रामाने त्या ह्याला सुद्धा जो गुहक आहे की ज्याने उतरवलं रामाला इकडून उत्तीर्ण केलं म्हणतात ना, या तीरावरून त्या तीरावर रामाने आलिंगन दिलेलं आहे. हनुमंताला अनेकदा दिलेलं आहे. हे आता उर लगाय. हनुमंताला सांगितलं अरे लक्ष्मण, लक्ष्मण माझा प्राण आहे, त्याला तू जिवंत केलंस ना, चल मी तुला आलिंगन देतो. उर म्हणून सांगितले. उर लाये. रघुपती कीनी बहुत बडाई. बडाई म्हणजे प्रशंसा. इतकी स्तुती केली हनुमंताची. बहुत तुम मम प्रिय भरत ही समवाई. मग असे हे सांगितलं तू माझा भाऊ आहेस. कुठला? भरतासारखा. तू माझा भरतासारखा लाडका भाऊ आहेस. लक्ष्मण शेजारी आहे. लक्ष्मण हा रामाचा बहिश्चर प्राण आहे. लक्ष्मण कुणाचा अवतार आहे तर शेषाचा अवतार आहे. आणि शेष कोण आहे तर रामाची शय्या म्हणजे विष्णूची. शेषशाही भगवान विष्णू म्हणतो, तो त्याच्यावर झोपलेला असतो. हा शेष आहे. आणि त्यामुळे हा जो शेष आहे
त्यालाही सांगेल सहस बदन म्हणजे शेष, सहस्र बदन, बदन म्हणजे तोंड, वदन, आणि सहस्र, सहस्र फण आहेत शेषाला, त्याला सुद्धा तुझं गुण गावता येत नाही. बघा, सहस्र बदन तुमरो जस गावे, तुझं यश गातात. विष्णू कसा आहे, विष्णूचं स्वरूप काय सांगता येत नाही. तुझं यश काय, तो सहस्र तोंडाने शेष नाग गातो. त्याचा अधिकार पुढे येणार आहे, त्यावेळेला बघूया. सहस बदन तुमरो जस, जस म्हणजे यश गावई, असं कही श्रीपती कंठ लगावई. कंठ आपण म्हणतो ना, आ गले लगजा, त्याला आलिंगन म्हणलेलं आहे. आणि हगिंग हे आलिंगन नाही आहे, एम्ब्रेसिंग आलिंगन नाही आहे. आलिंगनाला शब्दच नाही इंग्लिशमध्ये. लिंग म्हणजे आत्मलिंग माझं. मी ज्यावेळेला तुला आलिंगन देतो त्यावेळेला माझे गुण मी तुझ्यात, तुझे गुण तू माझ्यात, आणि मी जर तुझा गुरु असेल तर माझे गुण मी तुझ्यात घालतो. कृष्णाने नंतर अर्जुनाला आलिंगन दिलं, आपणासारखे केले अर्जुना, आपल्यासारखं अर्जुनाला केलं, पण अर्जुनाचे अर्जुनपण न मोडिता अर्जुनाला अर्जुनच ठेवलं. अर्जुनाला जर कृष्ण केलं असतं, लढणार कोण होतं? 2 सारथी, 2 ड्रायव्हर्स गाडीला. बघा, नाही, अर्जुनाला अर्जुनच ठेवलं, पण आपलं सगळं सामर्थ्य अर्जुनाला दिलं. ये हृदयीचे ते हृदयी घातले, उभया दोघांनाही नच कळले, त्यांना कळलंही नाही. आपणासारखे केले अर्जुनाचे अर्जुनपण न मोडिता. काय सुंदर आहे, अर्जुनाला अर्जुनच ठेवलं, पण आपलं सगळं, त्याला आलिंगन म्हणतात. आलिंगन हा फार मोठा शब्द, लिंग शब्द त्याच्यात महत्त्वाचा आहे. पुढे बघूया ना. सहस बदन तुमरो जस गावे, असं काही श्रीपती. श्रीपती म्हणजे सीतेचा, विष्णू जसा आहे तसा राम. श्रीपती म्हणजे विष्णू. कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीचा. आता कुणी कुणी स्तुती केली हनुमंताची? सनकादिक म्हणजे ते 4 भाऊ आहेत, आपल्याला माहीत आहे. त्यांचं वय साधारणतः 10, कायम 10 वय आहे त्यांचं. सनक, सनंदन, सनत आणि सनातन, हे 4 त्यांना ब्रह्मकुमार म्हणतात. हे 4 ब्रह्मकुमार आहेत, ते कायम त्या वयाचे असतात. मूर्तिमंत ज्ञान. आणि त्यांनी पहिला सप्ताह केला ज्यावेळेला भक्ती तरुण होती आणि तिचे ज्ञान आणि वैराग्य मुलं म्हातारी होती, कोणत्याही क्षणी मरतील. आणि भक्ती म्हणते माझी मुलं मेली तर मला जगण्यात काय? म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्याशिवाय अर्थ नाही आहे. ज्ञानाशिवाय ती आंधळी आहे आणि वैराग्याशिवाय ती पांगळी आहे. आंधळी आणि पांगळी भक्ती काय कामाची? तर ज्ञान आणि वैराग्य माझ्यापेक्षा तरुण झाले पाहिजेत, माझी मुलं आहेत ती. मग सप्ताह केला पाहिजे. कोण सांगतात? हे 4 कुमार. आम्ही करतो. नारदान सांगतात तू तयारी कर. म्हणून भागवताचा सप्ताह जसा आपण म्हणतो शुकमुनी आणि परीक्षित झाला, तसा सनकादिक आणि ती भक्ती तिच्यासाठी हा सप्ताह झाला. तसं सनकादिक ब्रह्मादि, ब्रह्मा विष्णू महेश. आता तुम्हाला विष्णू कशाला? हा राम आहे ना, विष्णूचाच अवतार आहे ना. पण मूळ रूपात विष्णूसुद्धा म्हणतो. अरे वडील कौतुक करत नाहीत का? माझ्यापेक्षा माझा मुलगा हुशार आहे, माझ्यापासून मुलगा चांगला आर्ग्यू करतो, ही इज बेटर ॲडव्होकेट दॅन मी. तसा विष्णू म्हणतो ह्या माझा अवतार असला तरी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि राम म्हणतो की माझ्यापेक्षा हनुमान श्रेष्ठ आहे. बघा ना तुम्ही, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा म्हणजे मुनिजन, मुनीश्वर. नारद, आपल्याला माहिती, सारद म्हणजे शारदा, सरस्वती, सरस्वती स्तुती करते. नारद सारद सहित अहिसा म्हणजे शेषनाग. अहि म्हणजे साप आणि अहिष, अहिष म्हणजे सापांचा राजा. सापांचा राजा म्हणजे शेषनाग, की ज्याच्यावर तो शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम, हे जे वर्णन आहे ना, तो जो भुजग आहे तो शेषनाग आहे. त्याला सांगितलेलं आहे. सगळेजण स्तुती करतात. रघुपती किनी सहस बदन तुमरो यश गावै, असं काही असं म्हणून श्रीपती कंठ लगावै. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित, सहित म्हणजे विथ, बरोबर. अहिसा जम, जम म्हणजे यम, यमसुद्धा स्तुती करतं. हा चिरंजीव आहे. यमाचा हनुमंतावर कुठलाही प्रभाव नाही आहे. जम कुबेर एवढा श्रीमंत आहे, पण स्तुती करतो हनुमंताची. का आणि कशी स्तुती ते बघूया. दिक्पाल, दिक्पाल म्हणजे 8 दिशांचे पाल आहेत. आपल्याला अनेक मंदिरावर 8 दिशांना असे असतात ना, त्यांना अष्टदिक्पाल म्हणतात किंवा अष्टवसू म्हणतात. म्हणजे पूर्वेकडे बघणारा वसू, पूर्व दिशा संपते तोपर्यंत त्याचं राज्य आहे. पूर्व दिशा कुठे संपते हो? आपण म्हणून सूर्यापर्यंत आहे,
तर तो पूर्वेला बघत असतो, हा पश्चिमेला बघतो, उत्तरेला बघतो, आग्नेय वायू, हे 8 वसू किंवा 8 दिक्पाल आहेत. हे सुद्धा हनुमंताची स्तुती करतात. लक्षात घ्या, कुबेर दिक्पाल जहाते कवी कोविद. कोविद म्हणजे प्रवीण, प्रवीण कवी. वाल्मिकी उदाहरणार्थ, वाल्मिकी स्तुती नाही का करत हनुमंताची? आपण कालच बघितलं, हनुमंताचं सगळंच सुंदर, हनुमंताचं रूप सुंदर, हनुमंताची वाणी सुंदर, हनुमंताची स्मृती सुंदर, हनुमंताची धृती धैर्य सुंदर, हनुमंताचा पराक्रम सुंदर, हनुमंताची भक्ती सुंदर, हनुमंताचं भजन सुंदर आणि हनुमंताची निष्ठा रामावरची एवढी आहे. एक प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल. रामकृष्ण परमहंसांचा आवडता प्रसंग. सेतू म्हणतात त्याला 2 टोकं. असा पूल दाखवा बरं. अर्धे पूल आपण बघितलेत, गोव्यात सुद्धा आहेत, पण त्याला 2 टोकं आहेत की नाही? आपण म्हणतो ना, तुम्ही फोडलं नॉर्थ साऊथ पोल तोडा, त्याला दुसरा पोल येतो ना, तो तोडा, त्याला दुसरा पोल येतोच. नेहमी 2 पोल असतातच. म्हणून पूल म्हणला की त्याला 2 टोकं. आता हा पूल म्हणजे सेतू रामाचा. रामाच्या सेतूला एक लंकेकडे टोक आहे आणि दुसरं भारताला जोडलेलं अयोध्येच्या दिशेने आहे. लंकेच्या दिशेने जे टोक आहे तिथे बिभीषणाचं राज्य आहे. म्हणजे त्या टोकाला बिभीषण बसलाय, राम 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 म्हणत. बिभीषणी चिरंजीव आहे, 7 चिरंजीव आहेत, त्याच्यात बिभीषण आहे आणि हनुमान आहे. इकडे हनुमान बसलाय राम राम म्हणत. हनुमंत अयोध्येच्या दिशेने आहे, अयोध्या म्हणजे परमार्थ, आणि बिभीषण लंकेच्या दिशेने, लंका म्हणजे प्रपंच. लंका सोन्याचे, प्रपंच सोन्यासारखा करा ना. सोन्यासारखा प्रपंच करणं म्हणजे स्मगल्ड सोन्याची बिस्किटं, सोन्याच्या विटा त्यात दडवून ठेवणं, हा सोन्यासारखा प्रपंच नाही आहे. लक्षात ठेवा. कितीही गरीब असलो तरी आम्ही आनंदात आहोत, आम्ही समाधानात आहोत. तुमचं स्वागत आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं आपण आपल्या प्यूनच्या किंवा आपल्याकडे गडी काम करतो त्याच्याकडे सत्यनारायण असतो म्हणून जातो. आपली मुलंसुद्धा म्हणतात त्यांच्या घरात काही नव्हतं पण किती शांत वाटत होतं नाही, आज खूप लोक होते, उद्या मी परत जाईन त्याच्याकडे म्हणून जातात मुलं. आता चित्र सगळंच बदललं आहे. हा मी तुम्हाला काही वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. अजूनही तुम्हाला गरिबांच्या झोपडीत समाधान मिळतं. ऑल रिच मेन्स हाऊसेस आर अलाइक बट ईच पुअर मॅन्स हट इज युनिक. प्रत्येक गरिबाची झोपडीत काहीतरी नवीन असतं, श्रीमंताची सगळी घरं सारखी. फक्त इकडे तुमच्याकडे ग्रीन कर्टन्स आहेत, आमच्याकडे ऑरेंज आहेत, त्यांच्याकडे व्हाईट आहेत, त्यांच्याकडे एवढाच फरक. कर्टन आहे, आमच्याकडे सोफा आहे, तुमच्याकडे आहे, आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, तुमच्याकडे आहे, आमच्याकडे हे आहे, तुमच्याकडे आहे. सगळ्या श्रीमंतांची घरं सारखी, पण गरिबाची झोपडी त्याच्यात काहीतरी निराळा आहे. मध्ये झोपडीत बाहेर तुळस आहे. ही कशाला? ही तुळस दरवर्षी घेऊन आमच्यातली जी कोण नवीन असते सून वगैरे पंढरपूरला जातात. म्हणजे एका अर्थाने ती स्थिर आहे, ती स्थिर मूर्ती विठ्ठलाची. नंतर प्रसादाची मूर्ती असते अभिषेकाची, नंतर चलमूर्ती असते पालखीत घालून नगरात फिरवायची. ही चल तुळस म्हणाले. ही तुळस म्हणजे गरिबाच्या झोपडीत बाहेर तुळस असते, ही तुळस असते. आणि मागची तुळस कशी? ती तुळस म्हणजे आमच्या 3 जणी ओळीनं अहेवपणी म्हणजे सुवासिनी असताना गेल्या, त्यांची समाधी आहे ती. मागच्या ह्याच्यात तुळस, ती समाधी, घरात तुळस, ती डोक्यावर घेऊन पंढरपूरला वारीला जायचं. आणि बाहेरची अंगणातली तुळस. एव्हरी पुअर मॅन्स हट इज युनिक. काहीतरी नवीन दिसेल. श्रीमंताच्या घरात काही सगळं सारखं. बघा, विचार करून बघा. म्हणून सांगितलेलं आहे रघुपती केनी सहस बदन श्रीपती सनकादिक ब्रह्मादि मुनिसा जम कुबेर दिक्पाल कबी कोबित कही सके कहा. ते वाल्मिकी काय वर्णन करणार आहे सांगा बरं. अशा वेळेला एक सुंदर चित्र डोळ्यासमोर उभं करतात. पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई, हिमालय किंवा मेरू पर्वताची लेखणी आणि सरस्वती लिहायला बसली तरी हनुमंताचं वर्णन पूर्ण होणार नाही. कागद कुठली? पृथ्वी, सरफेस ऑफ द अर्थ, पेपर आहे. लिहायला शाई नको का? इंक. समुद्र ही ती शाई आहे. लिहायला पेन नको का? हिमालय हे ते पेन आहे. लिहायला कोण बसलं? साक्षात सरस्वती. तरीही हनुमंताचं वर्णन पूर्ण होणार नाही. शारदा वर्णन करते आणि कबी कोबिद वाल्मिकी वगैरे वर्णन करतात. बघा ना, तुम उपकार सुग्रीव ही केना. सुग्रीवावर हनुमंताने कुठला उपकार केला? सुग्रीव डाऊट करत होता हनुमान की ते आलेले आहेत 2 जण, ते दिसतात तपस्व्यासारखे पण त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण आणि तपस्वी कशाला? तपस्वीच्या हातात कमंडलू पाहिजे, दंड पाहिजे, जपमाळ पाहिजे, धनुष्यबाण कशाला? म्हणून हा जाऊन त्यांची परीक्षा घेतो. तो प्रसंग आपण काल बघितला.
तो येतो एवढे प्रश्न विचारतो रामाला, असे आडवे तिडवे. लक्ष्मण बोर होतो, म्हटलं याचं काही संपत नाही, आपण जाऊया दुसरीकडे. लक्ष्मण म्हणतो अरे तो काय बोलतोय ते ऐक, 4 वेदातली जी वाणी आहे ना ती याची वाणी आहे. हा इतकं लॉजिकली आर्ग्युमेंट करतोय, आपली सगळी माहिती त्यांनी मिळवली. त्याच्याबद्दल लक्ष्मणा तुला काय माहिती आहे, तो भिक्षुक आहे बस. स्वतःचा एकच वाक्यात परिचय करून त्याला स्वतःबद्दल काही सांगत नाही तो, पण यांची सगळी माहिती मिळवतो. आणि लक्ष्मणाला राम शेवटी विचारतो, लक्ष्मणा नीट ऐक, एक तरी त्याची ग्रॅमॅटिकल मिस्टेक होते का, व्याकरणाची एक तरी चूक होते का, एवढी मोठी मोठी वाक्य तो बोलतोय, वेदातलं ज्ञान तुम्हाला सांगतोय तो, विचार करा. हनुमानासारखा बुद्धिमान नाही हो, आणि इतका नम्र आहे. नंतर तो खांद्यावरून घेऊन जातो राम लक्ष्मणाला, ते आपण काल बघितलं. हे त्यांनी सांगितलेलं आहे, तुम उपकार सुग्रीव. सुग्रीवाचा पहिला डाऊट घालवला मनातला आणि लगेच गेला अग्नी पेटवला. सुग्रीव मागे सरला. राम म्हणाला अग्नी का पेटवला, अग्नीच्या साक्षीनं तुम्ही मैत्रीचा करार करा. हनुमंत सांगतो अग्नी पेटवला, या बाजूला सुग्रीव, या बाजूला राम, हातात हात. आणि तुम्ही समदुःखी आहात. रामाची पत्नी रावणानं पळवली आहे आणि या सुग्रीवाची पत्नी मोठ्या भावानं पळवली आहे, वालीनं. तुम्ही समदुःखी आहात. आता तुझं सैन्य जे वानर सैन्य आहे, त्यावेळेला म्हणतो वानर सैन्य वालीच्या ह्याच्यात आहे, वालीला मारलं पाहिजे. आणि म्हणून राम वालीला मारतो. रामायण हा आपला विषय नाही आहे आणि हनुमंताशी त्याचा काही संबंध नाही, पण सुग्रीवावर उपकार केला त्याने. आणि नंतर तुम्हाला सांगतो, जर सीता परत आली नसती तर सुग्रीवाला परत किष्किंधेचं राज्य करणं अवघड झालं असतं. सुग्रीवही आपला जय जयकार करून घेतो, कारण विजय मिळालेला आहे. विजय मिळण्याचा महत्त्वाचा कोण आहे, हिरो हनुमान आहे. हनुमानामुळे विजय मिळवलेला आहे. हनुमानाने कितीतरी बारीक गोष्टी केलेल्या आहेत, आपल्याला संधी मिळेल तशा आपण बघूया. पण हे बघा की तुम उपकार सुग्रीवही केना, 2 गोष्टी सांगितल्यात. राम मिलाय राजपद दिना, किष्किंधेचं राज्य दिलं आणि रामाची भेट घडवली, रामाशी मैत्री करून दिली. काय हनुमान आहे, चित्र डोळ्यासमोर अनावर. आणि आता 3 दिवस तरी हनुमंताला शरण जाऊया, म्हणजे श्वासाकडे लक्ष द्या. आणि विठ्ठला तुझ्यामुळे माझा श्वास चालू आहे, धन्यवाद. या क्षणीसुद्धा विठ्ठला रखुमाई माझा श्वास चालू आहे, धन्यवाद. माझा श्वास चालू आहे, धन्यवाद. श्वासाकडे लक्ष जाईल आणि त्यांचे धन्यवाद होते. धन्यवाद हे नाम आहे आणि श्वास ही त्यांची माझ्यावरची कृपा आहे. माझा श्वास चालू आहे, काय झोपेत नाही, माझा स्विच ऑफ केला गेला नाही, माझा पराक्रम आहे. इतक्या ठिकाणी आलो, माझ्यावर ॲक्सिडेंट झाला नाही, माझा पराक्रम आहे. मला विषबाधा झाली नाही, माझा पराक्रम आहे. आज मी या कार्यक्रमाला येऊ शकलो, माझा पराक्रम आहे. काल काही होऊ शकलं असतं, काही होऊ शकलं असतं, आजारी पडलो असतो, हे झालं असतं. नाही, हा माझा पराक्रम नाही आहे, तो हनुमंताचा विठ्ठलाचा पराक्रम आहे. म्हणून म्हणायचं की विठ्ठला माझा श्वास तुझ्यामुळे चालू आहे, धन्यवाद. रुक्मिणी तुझ्यामुळे माझा श्वास चालू आहे, श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. जो काही मी पराक्रम करतोय जिवंत आहे म्हणून करतोय ना, माझा श्वास विठ्ठल रुक्मिणीमुळे चालू आहे. माझा श्वास हनुमंतामुळे चालू आहे, हनुमंतच माझा श्वास आहे. हनुमंता तुझ्यामुळे तूच माझा श्वास आहे. आणि माझे सद्गुरू माझा श्वास चालू ठेवतायत, विठ्ठल रुक्मिणी माझा श्वास चालू ठेवतायत. बघा, कोविडमधून आपण सगळेजण वाचलो, हे तरी खरं आहे ना, जिवंत आहोत ना आपण. काय पराक्रम केलं म्हणून आपण वाचलो. आपले रोज व्यायाम करणारे, पथ्य पाळणारे, इम्युनिटी करणारे धडाधड आमच्या कॉलनीतले मेले. 40शीत मेले, 30शीत मेले. आम्ही नाही मेलो, कारण हा वाचवणार आहे ना आम्हाला. ते फक्त सांगू तू नाम घे, त्या नामाच्या बदल्यात मी कल्याण करतो तुझं. बघा, नामाने त्यांना काय मिळणार होतं, आम्हाला मिळणार होतं. इम्युनिटी वाढणार होती मनाची. एक क्षणही आला नाही विचार मनात की अरे आपण लॉकडाऊन आहे, आपण एकटे आहोत, आपण काय करायचं. निराळ तुम्हाला सांगतो, मी बिलकुल असं शूटिंग करून घेतलं नसतं, ऑनलाईन करावं लागलं. थँक्स टू कोविड आला नसता तर हीच सुरू झाली नसती. लोकांनी सांगितलं, गोव्यातले लोकांनी सांगितलं, सर बरेच दिवसात दिसला नाहीत तुम्ही, सर बरे. हे मी दिसलो नाही त्यांना, म्हणजे तेही मला दिसत नव्हते ना. विचार करा. आणि आम्ही ते म्हणतात ना व्हिडिओ कॉल वगैरे, आम्ही त्या मार्गाचे नाहीच दिसत. आणि म्हणून हे सुरू केलं. हे अगदी एका छोट्या खोलीत सुरू झालं आणि मग ते सुरूच राहिलं. विचार करा तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगतो की कोविडनं काय दिलं नाही, आपल्याला जिवंत ठेवलं, ही पहिली देणगी आहे. आणि मग प्रत्येकाला काही ना काही दिलं, एक आत्मविश्वास दिला. म्हणून म्हटलं इथून पुढच्या काळात मनाची इम्युनिटी आणि त्याच्यासाठी हनुमंताचं चरित्र, रामाचं किंवा विठ्ठलाचं नाम
हे लक्षात ठेवूया. अजून 1-2 वाचून थांबूया. जम कुबेर दिक्पाल जहाते कवी कोबिद, म्हणजे किती वाल्मिकीसारखे कवी सुद्धा तुझं काय वर्णन करू शकणार आहे. तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय, रामाची भेट घडवून दिली, मैत्री घडवून दिली आणि राजपद किष्किंधेचं राज्य तुला रामामुळे मिळालं आणि राम हनुमंतामुळे मिळाला, म्हणून हनुमंताचा जय जयकार. आता आपण एकच वाचून टाकणार. जसा दुसरा विभीषण, तुमरो मंत्र, तुमरो म्हणजे हनुमंता तुझा मंत्र, मंत्र म्हणजे जप नाही फक्त, मंत्रणा, मंत्री. तू मंत्री झालास विभीषणाचा, तू जो सल्ला दिलास त्याप्रमाणे विभीषण वागला. यायचा सल्ला, अरे हनुमान आणि विभीषण म्हणतो आपण दोघं जरी विष्णू भक्त आहोत, आपण दोघंही वैष्णव आहोत, तू इथे काय करतोयस, भांगेत तुळस म्हणतो ना तसा या लंकेत तू आहेस. अरे हे धडधडीत तुझ्या भावाने अन्याय केलेला आहे, अन्यायाच्या बाजूने कशाला उभा राहतोस, ही मंत्रणा आहे. तिकडे सगळं झालं होतं. विभीषण म्हणतो योग्य वेळी निर्णय घेईन, आणि योग्य वेळी आला. विभीषणांना त्याचे 4 साथीदार आकाशात उभे आहेत. सगळेजण म्हणतात जांबुवंत बुद्धिमान, तो म्हणतो देऊ नकोस, हा शत्रूचा भाऊ आहे, हा आपल्याकडे आलाय, आपली सगळी माहिती घेईल आणि आकाश मार्गानं आलाय, तसा आकाश मार्गाने अरे हा आपल्याला धोक्याचा आहे. सगळेजण म्हणतात. सुग्रीव म्हणतो रिस्क कशाला. हनुमान बोलत नाही, कारण हनुमंताला विचारलेलंच नाही. आणि गंमत म्हणजे हनुमान हा एकटा असा आहे की ज्यांनी विभीषणाला बघितलंय, ज्यांनी विभीषणाशी बोललाय, ज्यांनी विभीषणाशी आपली मैत्री जाहीर केलेली आहे. तो म्हणतो याला घ्या तुम्ही, आणि मग विभीषण खाली उतरतो. राम म्हणतो हनुमंताला नक्की घेऊ का, 2 कारणासाठी. एक, हा तुमचा भक्त आहे हे मला माहीत आहे, आणि दुसरं म्हणजे जरी तो शत्रू म्हणून आला तरी तुमच्याकडे असे बाण आहेत, खरं म्हणजे माझ्याकडे सुद्धा असा पराक्रम आहे, काय तो करणार आहे काय. तुम्हाला सांगतो रावणाने 4 चक्षु म्हणजे 4 डोळे, माझे 2 डोळे आणि आणखीन माझे जे स्पाईज आहेत हेअर त्यांचे 2 डोळे असे पाठवले ना. विभीषण काय करतो बघा, आपली सिक्रेट सांगतो का बघा, म्हणून आणलं. आता परत म्हणाले त्यांना तुरुंगात टाका, नाही तर मारून टाका. विभीषण आणि हनुमान म्हणतात मारू नका, उलट त्यांना सगळीकडे फिरवा, आपलं सैन्य किती आहे, आपल्याकडे खायला प्यायला कसं आहे, सगळेजण रामाचा जय जयकार कसे करतात, सगळ्यांचं रामावर कसं प्रेम आहे, हे सगळे जातात. आणि परत ते ज्यावेळेला रावणाकडे जातात त्यावेळेला रामाची स्तुती करायला लागतात. रावण म्हणतो मी मारेन ठार तुम्हाला, मी तुम्हाला माहिती काढायला सांगितली होती, तुम्ही इथे आल्यानंतर रामाची स्तुती करताय, हनुमंताची स्तुती करताय. हे घडलं, हीच गंमत आहे. आणि याच्यात रामाचा पेक्षा हनुमंताचा वाटा जास्त आहे. म्हणून तुम उपकार सुग्रीवही कीना झालं, तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. लंकेश्वर झाला, आणि लंका म्हणजे फार मजेदार लंकेचा इतिहास आहे. मयासुराने बांधली, कुबेराने बांधवली, आणि कुबेर हा रावणाचा मोठा भाऊ, हाकलून दिलं आणि तो पुष्पक विमानातून गेला. पुष्पक विमानसुद्धा कुबेराचं, त्याला परत पुष्पक विमानातून काढून विमान घेऊन आला. लंका आपली म्हणला. आणि लंकेश्वर की लंका, रावणाची लंका नाहीच आहे, कुबेराची लंका आहे. आणि कुबेराला आपण म्हणतो, आपण मंत्रपुष्पात म्हणतो ना की विश्रव आहे, वैश्रवणोपो भवती वैश्रवणोपन भवती. वैश्रवण म्हणजे विश्रवा ऋषींचा मुलगा, म्हणजे कुबेर, रावण, कुंभकर्ण, विभीषण हे सगळे वैश्रवण आहेत सगळे, कारण वैश्रवा ऋषींची पुत्र आहेत ते. परंतु हनुमंताची स्तुती का करायची, त्यांनी कधीही स्वतःकडे मोठेपणा घेतलेला नाही, कधीही परिचय करून द्यायचा झाला तर मी रामाचा दूत आहे. लोकांनी खूप स्तुती केली, ऐकून घेतल्यानंतर शेवटी मला एकच माहिती आहे, मी रामाचा दूत आहे, मी रामाचा सेवक आहे, मी रामाचा दास आहे. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम राम तेरा, तू मालिक तू मालिक तू मालिक मेरा. जागेपणी मी गुलाम, तू मालक स्वामी, स्वप्नात मी गुलाम, तू स्वामी, आणि गाढ झोपेतही मी गुलाम, तू स्वामी. फार सुंदर आहे. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, तू स्वामी म्हणा किंवा तू मालिक तू मालिक तू मालिक मेरा. हे कबीराने म्हणलं आहे. हनुमंताचं हे जीवन आहे, हे आठवत आज थांबूया, उद्या पुढे सुरू करूया. शांत न संपणारी चरित्र असतात ही, आणि जो चिरंजीव आहे त्याचं चरित्र काय संपणार आहे सांगा बरं. श्रीराम श्लोक म्हणूया, पण चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा,
तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता। जय जय रघुवीर समर्थ। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, डोळे बंदच। हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल, रखुमाई आणि हनुमान यांचं दर्शन घेऊन इथे जमलेल्या सर्व हनुमान भक्तांना नमस्कार करूया। शांत आनंद।